सर्वांना नमस्कार. सरांना पण नमस्कार. आजच्या सूर्यसिद्धांत सेमिनारचं स्वागत आहे सगळ्यांना. समाजाचं जे काही सर भलं करतायत किंवा या उच्च विचाराने सर्व नवीन नवीन विषय सर आपल्याला विनामूल्य शिकवत आहेत, की ज्यामुळे जे काही तयार झालेल्या अनेक पारंगत जे ज्योतिषी मार्फत समाजाला ते चांगले अचूक मार्गदर्शन करत आहेत. आणि एक नवीन वेगळा हा विषय आहे, सूर्य सिद्धांत. तर सरांना मी विनंती करते की सरांनी सुरुवात करावी या विषयावर. आणि नमस्ते सर. नमस्कार सर तुम्हाला. नमस्कार नमस्कार. धन्यवाद मॅडम, धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. त्यापूर्वी मॅडमचं पण स्वागत आहे. आज मुकेश भाऊ निवडणुकीतून उभे राहिले होते. आज त्यांचं काल मतदान झालेलं आहे आणि आज ते उपस्थित आहेत आपल्या क्लासला, तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे. तर धन्यवाद मुकेश भाऊ, तुम्ही निवडून या अशी आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो. मतदान तर झालेलंच आहे, पण आता आणखी काय मतं तुम्हाला मिळायची असतील तर ती पण मिळव. एनिवे, तर सर्वांचं स्वागत आहे. आपले आदरणीय दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आज आपण जे शिकणार आहोत तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला सूर्यसिद्धांताचा हा विषय आहे आणि सूर्यसिद्धांत त्या ह्याच्यामध्ये आपण गुरुग्रहापर्यंत आलेलो आहोत. पुढच्या वेळेला आपण शनी ग्रहाच्या बद्दलचा विचार करणार आहोत आणि त्यानंतर शुक्रवारी आपलं जे व्याख्यान आहे तर ते आपल्याला जे कार्ड आहे ज्याला आपण म्हणतो की एंजल्स कार्ड रीडिंग आणि हिलिंग, तर त्याबद्दलचं काही हे देणार आहे तुम्हाला. 44 कार्ड आहेत, त्याच्याबद्दल सगळा पूर्ण कोर्स आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. तर अशा बराच काळाचा जो कोर्स आहे तो सगळ्यांनी यावं. सगळे आदरणीय आहेत, पण येताना पूर्ण नाव लिहून यावं. एनिवे, तर सगळ्यांचे आभार, सगळ्यांचे धन्यवाद तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल. आता मॅडम ती कुंडली, मुकेश भाऊ लावा कुंडली, बघा लावता येतं का तुम्हाला? पाठवले तुम्हाला. आता ही तारीख आहे, ही नोंद करून घ्या ज्याच्याकडे कुंडली नसेल त्यांनी, आणि मग स्वतः तिथे काढा. 22/2/1986 दुपारी 2:40 मुंबईचा जन्म आहे, जातक स्त्री आहे. आलं लक्षात? बघितलं तर स्क्रीनशॉट मारून घ्या. त्यानंतर दुसरं जी कुंडली आहे तर ती कुंडली लावा ज्याच्यामध्ये लग्न कुंडली आहे. तर ती आपल्याला लग्न कुंडली वाचायची आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर लग्न कुंडली जी आहे ती मिथुन लग्नाची कुंडली आहे आणि त्या ह्याच्यामध्ये भाग्यस्थानामध्ये गुरु मुळातला आहे. तर भाग्यस्थानामधला हा जो गुरु आहे तो जातकाच्या जीवनामध्ये खरोखर काय फलादेश देईल याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे आणि त्याच्यावरून त्याचं जे मार्गदर्शन आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे की खरोखर जातकाच्या जीवनामध्ये भाग्यामध्ये असणाऱ्या ग्रहाने काय काय स्थिती निर्माण केली. आणि दुसरा जो योग आहे तो मला वाटतं वृश्चिक राशी, इथे कुंडली दिसत नाही मला, पण मला असं वाटतं वृश्चिक राशीमध्ये जो योग आहे तो जातकाला किती कठीणतेकडे घेऊन जाईल याबद्दलचा विचार जो आहे. आता तुम्ही सगळेजण हुशार झालेले आहात तर तुम्हाला माहिती आहे. मला वाटतं शनी आणि मंगळ तिथे आहे का षष्ठ स्थानामध्ये? येस, मग आता तिथे षष्ठ स्थानामध्ये आहे. तर त्याचा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला फलादेश करतेवेळी विचार करायचा असतो, असा नियम आहे. कुंडलीमध्ये प्रत्येक ग्रह हा कुठे ना कुठेतरी कार्यरत असतो, कधी ना कधी तो कार्यरत होत असतो. पण आपल्याला पूर्ण कुंडली मांडताना जातकाचं मिथुन लग्न आहे आणि लग्नेश हा आपण बघितल्यानंतर तो गुरु सोबत आहे, सूर्यासोबत आहे, तर तो अतिशय बलवान योग म्हणून केला जातो. पण त्यामध्ये तो मंगळाच्या केंद्रयोगात आहे आणि मंगळ जेव्हा रवीच्या, गुरुच्या, बुधाच्या केंद्रयोगात जातो तर त्याचा जो भूर्दंड आहे तो जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होतो आणि तिथे त्याला तो पे करावा लागतो. म्हणजे काही प्रश्न जे आहेत ते निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये असे भयंकर तयार होतात की जेणेकरून जे जीवन आहे ते जीवन पूर्णपणे विस्कळीत होतं. मग अशा तऱ्हेने हे कुंडली वाचन असतं. मग आता त्यावेळेला बघायचं असतं की मूळ कुंडलीचा जो भाव आहे किंवा त्या मूळ कुंडलीमध्ये जे ग्रह आहेत ते ग्रह कशा तऱ्हेने त्यांचं जे स्थान आहे त्यांना मिळालेलं आहे. प्रत्येक ग्रह जो आहे
तो आपापल्या पसंतीचा जे स्थानामध्ये हे असतो त्याच्यावरती तो फलादेश देत असतो. मग त्या ठिकाणी त्याला एखादी व्यक्ती आवडते किंवा आवडत नाही याच्याबद्दल पण आपल्याला विचार करायचा असतो. कारण का की सगळे ग्रह जे आपण सूर्य सिद्धांतामध्ये बघितलेलं आहे की शत्रू आणि मित्र कसे तयार झाले, कोण चंद्रापासूनचा मित्र आहे, कोण सूर्यापासूनचा मित्र आहे. आणि मग त्या ह्याच्यावरती जातकाच्या जीवनामध्ये ज्या घडामोडी होणार आहेत किंवा घडत आहेत तर त्या कशा स्वरूपाच्या असू शकतील. एक तर जातक कोण आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, याबद्दल पण आपल्याला पूर्णपणे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण का की फलादेश जो आहे तो जातकाच्या याच्यावरती त्याचं कार्य कुठलं असेल, मग ते वैवाहिक जीवन असो का मुलांचं संततीचं जीवन असो किंवा जिथे नोकरी करतोय किंवा कष्ट जे आहेत, शत्रुत्व आहे, कोर्ट कचेरी आहे, अशा सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो तुम्हाला त्याच्यातून मांडायला हवा. पूर्वीच्या काळामध्ये ज्योतिषमध्ये अशी पद्धती होती की जेव्हा तुम्हाला पूर्णपणे कुंडली वाचण्याचं तंत्र हे लिहून घ्यायला लागायचं आणि त्याच्या परीक्षा असायच्या आणि त्या ह्याच्यावरती त्याला परीक्षा देऊन सांगायचं असतं की बाबा ह्या अशा अशा घडामोडी या ठिकाणी अशा घडू शकतील. तर फलादेश देण्याची जी प्रथा आहे तर ती तुम्हाला व्यवस्थित कळली पाहिजे. अशा तऱ्हेने आपण बघितलं तर दशमाधिपती आपण जेव्हा म्हणतो तर दशमाधिपती सुद्धा काय कामासाठी येणार आहे किंवा त्याला काय फलित मिळणार आहे, तर दशम स्थान हे त्याचं कर्मस्थान आहे आणि त्या कर्मस्थानामध्ये असणारा ग्रह किंवा त्याचा अधिपती हा कोणासोबत आहे आणि लग्नेश आणि दशमेशाची युती ह्या कुंडलीमध्ये आहे. तर त्यावेळेला त्याचा विचार सुद्धा तुम्हाला करता आला पाहिजे की खरोखर जे लग्नेश आणि दशमेश जे आहेत ते आपल्याला एकत्र आल्यानंतर केंद्र त्रिकोणाची जी युती झालेली आहे तर ती सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. जातकाची कर्क रास आहे आणि ती कर्क राशीचा चंद्र हा मारक स्थानामध्ये आहे. तर मारक स्थानाचा विचार सुद्धा करायचा आहे की धनु राशीचा गुरु हा मार्केश आहे आणि चंद्र जो आहे तो सुद्धा मार्केश आहे आणि मार्केश मारक स्थानामध्येच आहे. मग तशा वेळेला दोन मारक स्थान चे अधिपती हे एकमेकाचे मित्र आहेत पण त्यांना स्थानं जी मिळालेली आहेत तर ती कोणती आहेत आणि त्याच्यामध्ये मारक स्थानाचे अधिपती सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये कुठल्या तऱ्हेचे प्रश्न उपस्थित करू शकतो याबद्दल सुद्धा आपल्याला इत्यंभूत माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यानंतर भाव जो असतो आपला त्या भावाचं पण आपल्याला बघायचं असतं की लग्न भाव हा किती अंशाचा आहे आणि त्यावरती तो लग्न भाव जो आहे तो जातकाच्या जीवनामध्ये काय करू शकतो. तर आता इथे आपण जर बघितलं तर लग्न भाव मध्ये किती 16 डिग्रीचा आलेला आहे का बघा तुम्ही, किती अंशाचा आहे? 16 मग 16 अंशाचा जो भाव आहे तर त्यावेळेला त्याचा पण विचार आपल्याला करावा लागतो. शनी मंगळाची जी युती आहे ती अंशात्मक धरायची आहे कारण ते एकाच राशी जवळपास 3 अंशाला आहेत तिथे. म्हणजे त्या ठिकाणी त्याचा जो काही ज्याला आपण म्हणतो की अनेक प्रकारचे जे काही जीवनामध्ये त्रास होत असतात तर त्याला सुद्धा तुम्ही जेव्हा एखाद्या जातकाची पत्रिका पाहाल तर त्यावेळेला त्या शनी मंगळाचा फलादेश हा जातकाच्या जीवनामध्ये मिळतो आणि तो कसा मिळेल तर एक तर दृष्टीमध्ये मिळेल, दुसरा भाग असा आहे की त्याच्यानंतर तो जिथे आहे किंवा त्या राशीत आहे त्या ग्रहाला सुद्धा त्याचा इफेक्ट जो आहे तो मिळतो. म्हणजे इथे त्यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला वृश्चिक राशी मंगळाची आहे आणि मंगळाची राशी असल्यामुळे त्यामध्ये शनी जो आहे तो त्या ठिकाणी जातकाच्या जीवनात काही ना काहीतरी घडामोडी करेल. आणि मग तो शनी कोण आहे तर भाग्येश आहे आणि अष्टमेश सुद्धा आहे. म्हणजे मिथुन लग्नाला 2 भाग येतात. मग अष्टमेश आणि भाग्येशाची फळं पण आपल्याला ही चुकीची युती आहे आणि अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये जसं की अकस्मात अनेक गोष्टी घडू शकतात. त्याला घडलेल्या आहेत तशा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला पत्रिका समोर आल्यानंतर जातक जे आहे ते स्त्री जातक आहे आणि अशा जातकाच्या जीवनामध्ये लग्न जे आहे ते मिथुन आहे, अतिशय डेलिकेट लग्न आहे. मग कधी कधी आपण म्हणतो की एखाद्या शांत माणसाला, चांगल्या व्यक्तीला जीवनामध्ये एवढी दुःख का येतात तर त्याला कारण काय असतं की तो तेवढ्या कपॅसिटीचा नसतो. म्हणून मिथुन लग्न जे आहे, मिथुन, वृषभ, कर्क ही जी लग्न आहेत ही अतिशय डेलिकेट आहेत आणि त्याच्यात नाजूक लग्न आहेत. त्यांना एवढे जर कष्ट आले तर आपल्याला कधी कधी वाटतं अरे एवढा प्रसंग कसा आला जातकाच्या जीवनामध्ये, असं व्हायला नको हवं होतं. या सगळ्या बाबीमध्ये आपल्याला विचार करून उत्तरं द्यायची असतात.
मग त्यावेळेला तुम्हाला ग्रह जे आहेत ते खरोखर कुठल्या अवस्थेमध्ये आहेत, युतीमध्ये आहेत का, युती असेल तर ती योग्य युती आहे का. जसं आपण पाहिलं इथे तर कुंभ राशीमध्ये बुध, सूर्य, शुक्र, गुरु असे हे 4 ग्रह एकत्र आल्यामुळे जातकाला कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये योग म्हणतो त्याला, ज्याला ज्याला म्हणतो की आपण आपल्या जोडीदारापासून अलिप्त राहणं, एकाकी राहणं. मग हे 4 ग्रह जे आहेत त्यामध्ये आपण बघितलं तर बुध शुक्र हे मित्र आहेत आणि गुरु सूर्य हे दोघं मित्र आहेत. आणि तसंच बुध आणि सूर्य हे दोघं मित्र आहेत. म्हणजे त्या ठिकाणी शुक्र जो आहे तो कधी कधी बाधा आणू शकतो. मग तसं तुम्हाला दरिद्रांश किंवा तत्सम सूक्ष्मांश नवमांश याचा सुद्धा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यावरती फलादेश कसा द्यायचा. आता आपला विषय जो सूर्य सिद्धांतामधला जो आहे तो तो त्या ठिकाणी आपल्याला गोचरीने गुरु ज्या जातकाच्या जीवनामध्ये कशा तऱ्हेची कलाटणी आणेल आणि खरोखर चांगल्यापैकी यश मिळेल का आणि ते कोणत्या वर्षी असेल. तर तुम्हाला सांगितलेलं आहे की आता हे जातक 86च्या सालातला आहे. तर आता तो किती वर्षाचा असू शकेल असा जर तुम्ही विचार केला तर जरा वय हे केलं तर तो 38 वर्षाचा आहे का आता, किती वर्षाचा आहे. होय. हो, 30 वर्षाचा. 38 हो. 38 इयर्स आता आहे. म्हणजे जातक काही एवढा प्रौढ नाही, पण तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये जे कष्टाचे दिवस आले असतील किंवा तत्सम काही जे वाईट दिवस आले असतील तर ते कधी आले असतील. कारण हे ग्रह जे आहेत ते कधीही त्या ह्याच्यातून जातकाला म्हणजे त्रास देणार नाहीत असं नाही, त्याला त्या त्रासातून जावंच लागेल. मग याची 30 वर्ष जेव्हा पूर्ण झाली असतील तर त्यावेळेला तुम्हाला 86 मध्ये 30 ऍड केले तर 2016 होतात का बघा जरा किती होतात. तसं किती होतात. वृश्चिकेला शनी 16, 2016 साली वृश्चिकेला शनी होतात. कधी होता आपण हो मॅडम. सर, वृश्चिकेला होता 16-17ला. हा. मग आता तुम्हाला आगाऊ जर समजा जातक अगोदर आला असेल तर त्याला तुम्ही सांगायचं असतं की बाबा तुझ्या जीवनामध्ये हे जे कष्ट आहेत ते येणार आहेत किंवा येतील. तर त्याला तुम्हाला सांगायला हवं की आत्ताच्या पत्रिकेपासून शनी ग्रह हा किती अंतरावरती आणि तो कधी आगमन करणार आहे त्याच्यावरती त्याचं फलित हे जे आहे ते निश्चित करायचं असतं. जरा वैयक्तिक आवाज बंद करणे बाबा, कळलं का. बरं, आता इथपर्यंत मी तुम्हाला जे सांगितलंय त्यामध्ये काही त्रुटी असतील, काही कळलं नसेल तर अवश्य विचारा. मग आपण पुढे त्याच्याबद्दल चर्चा करू. मुकेश भाऊ थोड्या वेळासाठी पत्रिका काढताय का, बोला. काही प्रश्न आहेत का कोणाचे. सर गुरुच्या दोन्ही राशी केंद्रामध्ये आहेत आणि गुरु याच्यामध्ये आहे नवमामध्ये म्हणजे कोणामध्ये आहे. तर गुरु इथे चांगली फळं देईल याला, पण शुक्र सोबत असल्यामुळे फळामध्ये कमतरता येईल. बघा आता असं आहे मॅडम की लग्नेश आणि दशमेश ही दोन हा. केंद्रस्थानं आहेत. लग्नेश आणि दशमेश ज्या वेळेला एकत्र येतात तर तो एक प्रकारचा राजयोग असतो असा हो. पारंपरिकेतला नियम आहे. हो. त्यामध्ये बुध हा परमिटेड आहे कारण तो लग्नेश आहे आणि दशमेश जो आहे तो गुरु आहे. तर हे दोघंही जरी शत्रू असले तरी सुद्धा ते केंद्राधिपती आहेत. त्या दोघांचं वर्चस्व जातकाच्या जीवनामध्ये भाग्या संदर्भामध्ये राहील. त्यानंतर सूर्य जो आहे तो त्या ठिकाणी पराक्रमेश आहे आणि तो त्याच्या स्वतःच्या राशीला पाहतोय. म्हणजे तो त्या ठिकाणी भाग्यस्थानामध्ये आहे आणि गुरुयुक्त आहे. जेव्हा आपल्याला एखादी पत्रिका वाचायची असेल तर कुठला ग्रह हा गुरुयुक्त आहे का शुक्रयुक्त आहे. आता याच्यामध्ये शुक्र जर आलेला आहे तर कधी कधी ह्या याच्यामध्ये आपल्याला असं सांगायचं असतं की जातकाची जी फसवणूक आहे ते पंचम स्थानाचा अधिपती हा त्रिकोणामध्येच आलेला आहे आणि तो गुरुयुक्त आल्यामुळे तरी सुद्धा जातकाची फसवणूक ही निश्चितच पंचम स्थाना संदर्भात होईल. कारण का की पंचम स्थान हे जे आहे हे शुक्राचा आहे, तो मोहित करणारा ग्रह आहे आणि जातक एकदा मोहामध्ये अडकला की त्याला अनेक प्रकारचा संघर्ष करावा लागतो. गुरुची दृष्टी सुद्धा त्या स्थानावरती 9वी दृष्टी आहे. मग अशा वेळेला तुम्हाला त्याच्यातून फलादेश करते वेळी त्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच जातकाला जो काही भाग आहे म्हणजे त्याचं भविष्य आहे ते कथन करता आलं पाहिजे. राहिला सप्तम स्थानाचा भाग, तो सप्तमेश भाग्यात आहे तर निश्चित जातकाचं जीवनामध्ये जातकाचा जो काही विवाह होईल
त्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं की जातक किती 38 वर्षाचा आहे, जातकाचा विवाह अगदी योग्य वयामध्ये झालेला आहे, तसा काही प्रॉब्लेम नाही. पण तरी सुद्धा विवाहानंतर त्याच्या जीवनामध्ये एक कलाटणी आली आणि त्यावेळेला जो काही त्याचा जोडीदार आहे, कलाटणी म्हणजे चांगली कलाटणी आहे, तर ती जोडीदार जो आहे तो इंटेलेक्च्युअल आहे, चांगला आहे, प्रशासनामध्ये कार्यरत आहे. तर ज्यावेळेला आपल्याला सांगायचं असतं की जातक कुठल्या क्षेत्राशी संबंधित असेल तर सप्तमाधिपती हा गुरु रवियुक्त आहे. म्हणजे तिथे रवी जर असेल तर प्रशासकीय कार्यामध्ये, सरकारी कार्यामध्ये कार्यरत असणारी व्यक्ती आहे. त्यानंतर ही स्वतः व्यक्ती जी आहे ही सुद्धा सरकारी क्षेत्रामध्येच कार्यरत असून त्या ठिकाणी चांगल्यापैकी जबाबदारीने काम करत आहे. पण तरी सुद्धा काही काळामध्ये तिच्या शनी आणि मंगळाची जी युती षष्ठस्थानामध्ये आहे, त्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये जिथे सेवा करत आहे तिथे आंदोलनं निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये गंभीर आरोप झाले आणि अशा तऱ्हेने जातकाच्या जीवनामध्ये मंगळ हा भाग्यस्थानामध्ये चारही ग्रह जे आहेत त्यांच्याशी केंद्रयोग करतोय. केंद्रयोग म्हणजे काय, तर एक तर तो शत्रू सोबत बसलेला आहे आणि तो केंद्रयोग आपल्या मित्रांशी पण करतोय. म्हणजे कधी कधी ग्रह जो आहे तो आपल्या जवळच्या लोकांशी पण किंवा जवळचे लोक त्याला शत्रू म्हणून तशा तऱ्हेने हे करतात, असा विचार आपल्याला करायला हवा. गॉट इट? हो सर, खूप छान सांगितलं. थँक्यू सर. म्हणजे तिथे तुम्हाला बघताना पत्रिका पाहते वेळी शनी मंगळाची युती, मंगळ केंद्रयोग करतोय, शनी सुद्धा केंद्रयोग करतोय, पण शनी हा सप्तमावरती दृष्टी टाकतोय आणि त्यानंतर मंगळ हा भाग्यावरती दृष्टी टाकतो. मग अशा वेळेला ज्या वेळेला तुम्हाला अशा तऱ्हेची पत्रिका असेल तर भाग्यामध्ये कठीणता कधी ना कधीतरी निर्माण होईल. दुसरी गोष्ट की लग्नावर गुरुची दृष्टी असल्यामुळे त्या ठिकाणी जातक हा अतिशय सन्माननीय आपल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. कारण का की तो दशमाधिपती भाग्यात आहे आणि तो कुंभ राशीत आहे. तर जातकाने MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊन चांगल्या ठिकाणी सरकारी क्षेत्रामध्ये आपला तसा उमटवलेला आहे आणि कार्यरत आहे. पण तरी सुद्धा मध्ये मध्ये ज्या अडचणी निर्माण झाल्या त्याला कारण काय होती ही आरंभी पत्रिका वाचून तुम्हाला त्याबद्दलची कल्पना देता आली पाहिजे. किंवा तुम्ही आता शिकत आहात, यदा कदाचित तुम्ही कोणाकडे चर्चा करणार असाल तर त्यावेळेला सुद्धा हा जो योग आहे तो तुम्ही जाणीवपूर्वक इतरांना कळवला पाहिजे किंवा सांगितला पाहिजे. कळलं? हो सर. पत्रिका सांगण्याचे जे काही त्याचे जे उल्लेख आहेत किंवा कशा घडामोडी होतील, पण घडामोडी ह्या निश्चितच होत असतात आणि त्याला कारण काय असतात की जे ग्रह असतात ते ग्रह गोचरीने आणि ज्या वेळेला वय कसं असेल त्याला अनुसरून त्या ठिकाणी काही त्रास होण्याची शक्यता आहे. जर समजा जे बाळ 2 वर्षाचं असेल तर त्याला ती वैवाहिक जीवनातली काही दुःख येणार नाही, तर लहानपणीची आजारपणाची दुःख येतील. कारण का की लहानपणी ह्या व्यक्तीच्या याच्यामध्ये हाडांचे प्रश्न तयार झाले होते आणि त्यामध्ये जे काही शस्त्रक्रिया वगैरे करायची झाली होती तर ती घडली होती. त्याला कारण शनी मंगळाची युती षष्ठ स्थान वृश्चिक राग आणि त्याच्यामध्ये ते षष्ठस्थान हे पोट दाखवतो, पोटाच्या जवळचा भाग दाखवतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातकाची लहानपणी वयाच्या साधारणतः 2 ते 3 वर्षामध्ये वय असताना तिथे त्याला काही दुःख निर्माण झाली होती. आलं कसं हे करायचं असं विश्लेषण? हो सर, आलं लक्षात. फाईन. खूप आणखी छान कोणाला सांगितलं सर. थँक्यू. आणखी तुम्हाला काही विचारायचं आहे? सर 2-3 वर्षामध्ये कसं बघायचं? 2-3 वर्षाला झाला ग्रुप में आता असं आहे मॅडम, 2-3 वर्षामध्ये जसं की शनी हा किती अंशाचा आहे मॅडम बघा, किती अंशाचा आहे? 15-16 अंशाचा 15 अंशाचा आहे. 15 अंशाचं. सांगतो. ज्या वेळेला एखादी पत्रिका वाचते वेळी काही नियम लक्षात ठेवायचे तुम्हाला. आता 15 अंशातून 15 अंश जाण्यासाठी 15 महिने लागतील, कळलं का? आणि त्यानंतर तो सप्तम स्थानामध्ये प्रवेश करेल. मग सप्तम स्थानामध्ये तो 2.5 वर्ष राहील. म्हणजे त्यावेळेला 15 आणि 2.5-4 वर्षाचं वय असेल की नाही बघा. हो सर. हा, मग 4 वर्षाचं वय असेल तर त्याच्या अगोदर मंगळाचं पुन्हा एखादं राऊंड त्या दरम्यान होणार की नाही, कारण म्हणून त्या गती ज्या आहेत
ह्याचा अभ्यास तुम्हाला करणं किंवा आठवणीत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण का की शनीचं जर सप्तम स्थानामध्ये भ्रमण झालं तेव्हा वय लहान असेल आणि सप्तम स्थान हे जे पोटाच्या बाबतीतलं दर्शवतं आणि यदा कदाचित कालांतराने मंगळ समसप्तक योगात किंवा युतीमध्ये जेव्हा आला असेल तर त्यावेळेला मंगळाचा केंद्र चतुर्थ स्थानामधून झाला असेल गोचरीचा, तर त्यावेळेला ती घटना घडली असेल तर त्याचं वयोमान काढतेवेळी तुम्हाला जे ट्रान्झिस्ट आहे तर एक भाग असा करायचा की 14 अंशाचा किंवा 15 अंशाचा शनी आहे, त्याचं जे काही राशांतर होईल तर ते वयाच्या कितव्या वर्षी होईल तर 15 महिन्यानंतर होईल. तर शनीची गती जी आहे ती एका महिन्याला 1 अंश हा फिक्स जो पार्ट आहे तो लक्षात ठेवणे. आलं लक्षात? हो सर. हो सर, मस्त आला. हा, म्हणजे त्या ठिकाणी जी गती आहे ती माहिती असल्याशिवाय तुम्हाला पुढे जाऊन त्याचं फलित जे आहे ते सांगता येत नाही. गणिताशिवाय फलित कधीही येणार नाही. कळलं का? सर बरोबर समजलं सर. थँक्यू. सर आणि मी एक प्रश्न विचारू? हा बोला. सर आता शनी महाराज कुंभेतनं चालले आहे ना, म्हणजे त्याच्या भाग्यातनं चालले आहेत. मग भाग्याच्या विषयी काही प्रश्न निर्माण होतील ना? बघा आता असं आहे मॅडम, मूळची पत्रिका ही स्ट्रॉंग आहे कारण का लग्नेश आणि दशमेश हे दोघही भाग्यस्थाना म्हणजे केंद्रस्थानाचे अधिपती त्रिकोणामध्ये आहेत. तर छोट्याशा घडामोडी ह्या होतील. आता जर समजा त्या ठिकाणी जेव्हा शनीचं भ्रमण जे आहे ते आता भाग्यस्थानामध्ये तुमच्या म्हणण्याप्रमाणे आहे सुरू, हरकत नाही. मग त्यावेळेला तुम्हाला जर बघायचं असेल तर खवेदांश कुंडली पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह त्याच्याबद्दलचं जे उत्तर द्यायचं आहे तर ती 40 कलेची कुंडली आहे. त्याच्याआधी तुम्हाला जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं. मी मागे पण सांगितलं होतं की गोचरीमध्ये जेव्हा तुम्ही खवेदांश वापराल तर तुम्हाला अचूक उत्तर 40 कलेमधून प्राप्त होईल. आता ती 40 कला ज्या वेळेला होईल तर ती 40 कला जी आहे ती कधी होईल तर आपण जर बघितलं तर शनी महाराजांचं जे भ्रमण आहे ते 30 अंशाच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर 2.5 वर्ष लागतात. एका अंशाला किती लागतात तर 1 महिना लागतो. कळलं का? मग त्या दरम्यान जे 40 कलेची कुंडली आहे तर 60 कला म्हणजे 1 अंश आहे ना, 60 कला 60वी कला असं आहे ना ते. मग त्या दरम्यान त्या घटना घडू शकतील आणि तो 4 ग्रहांवरून जाणार आहे. हे पण वाक्य लक्षात ठेवा. त्याला आपण षोडश वर्ग षडवर्गामध्ये शिकवलं होतं की प्रत्येक ग्रहाची स्टेप आहे ती स्टेप तुम्हाला अभ्यास करता आली पाहिजे. आलं लक्षात? म्हणून मी वारंवार आलं तुम्हाला सर. धन्यवाद सर. हा, धन्यवाद. वारंवार तुम्हाला सर मी सांगतो. विचारू? हा बोला. सर आता ह्या जातकाला विचारू का मी? हा विचारा ना. या विचारा. जातकाला वय वर्ष म्हणजे पहिलं जेव्हा शनीचं भ्रमण त्याचं 6ष्ठ स्थानावरून होईल हा वया 2016 मध्ये, तेव्हा या जातकाला नोकरीमध्ये असताना म्हणजे नोकरीविषयक काही प्रॉब्लेम निर्माण होतील का? कारण शनीवरून शनीचं भ्रमण पहिलं तिथे होईल आणि सांग. शनी मंगळ एकत्र असल्यामुळे मंगळाची 4थी दृष्टी ही सूर्यावर असल्यामुळे म्हणजे भाग्यस्थानावर असल्यामुळे तिथे प्रॉब्लेम येईल आणि शनीची 10वी दृष्टी ही सूर्याच्या म्हणजे पराक्रम स्थान याच्यावर आहे. तर या दृष्टीने काही प्रॉब्लेम होतील का? सांगतो. पहिल्यांदा असं करायचं मॅडम की आता शनी 6ष्ठ स्थानात आहे हे कन्फर्म झालं की नाही हो जन्माच्या वेळेला, बरोबर आहे? हो तिथून ज्या वेळेला शनीचं पहिलं राऊंड होण्यासाठी किती होतात तर 30 वर्ष लागतील, 27.5 वर्ष लागतील की नाही? हो बरोबर आहे? 2000 गोचरीच्या शनीचं भ्रमण ज्या वेळेला कन्या राशीतून होत होतं म्हणजे 2010 साली, हा बरोबर. 2010 साली ह्या व्यक्तीचं वय किती असणार? 24. 2000 बरोबर 2000 24 वय. हा 24 असेल. हा ऐका सांगतो मी तुम्हाला, मला सगळ्या तारखा लक्षात आहेत. आता 2024 साली ह्या व्यक्तीला नोकरी लागली, नाही 2014 साली, कळलं का? हा वय वर्ष 24. त्यावेळेला शनीचं भ्रमण गोचरीने कन्या राशीमध्ये होतं आणि त्या दृष्टीमुळे त्या ठिकाणी सरकारी नोकरीशी संबंध आला आणि ज्यांचा शनीची दृष्टी 6ष्ठ स्थानावरती किंवा 6ष्ठातला शनी, 12वा शनी,
10वा शनी, 10व्या स्थानातला शनी, चतुर्थातला शनी, लग्नातला शनी हा सरकारी नोकरीशी संबंधित जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच संधी मिळवून देतो. आता मग अशा वेळेला जातकाला मुळातच शनी षष्ठ स्थानात आहे, तर त्याला नोकरी कधी लागली असेल? ज्या वेळेला कन्या राशीमध्ये शनीचं भ्रमण सुरू असते ना गोचरीचा, त्याने पूर्णपणे 30 वर्षाचा किंवा 27.5 वर्षाचा तिथे हे घेतला नव्हता, राऊंड कंप्लीट केला नव्हता. आता राहिला तुमचा भाग असा म्हणणं की बाबा ह्याला कष्ट आले असतील का, असं तुमचं म्हणणं आहे. तर ह्याला जे काही ह्याच्यामध्ये बदल घडला किंवा अकस्मात काही घडामोडी घडल्या, त्याला कारण ज्या वेळेला वृश्चिकेला शनी महाराजांचं भ्रमण झालं 2016 साली 17 साली, त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाला काय घडलं आता हे तुम्हाला मी सांगतो. ज्यात सरकारी नोकरीमध्ये असल्यानंतर जातकाची ट्रान्सफर होते, बदली होतात, इकडे तिकडे जावं लागतं. मग त्या ठिकाणी तिथे जावं लागल्यामुळे पती पत्नीमध्ये ताटातूट झाली. कळलं? मग दरवेळेला पर्टिक्युलर एकच संकट येईल असं काही नाही, पण तिथे काही ना काहीतरी सप्तमेशाचं दुःख दिलं. हो, म्हणजे दोघ जण म्हणजे दोघंही सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी एकाची ट्रान्सफर या बदला असं होतं. आणि आता त्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे, पूर्वी सेल टॅक्स होतं, त्याच्यानंतर वॅट आलं, आता जीएसटी आलं. मग त्या सेल टॅक्सच्या ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्तीची पत्रिका असल्यामुळे त्यांना ट्रान्सफर असते, कधी नागपूरला असते, कधी नाशिकला असते, जिथे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे ना. आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंट का हे पण तुम्हाला आता मी सांगतो. कारण मिथुन लग्न जे आहे हे त्या ठिकाणी अकाउंटचं लग्न आहे, अकाउंट्स वजाबेरीज. त्याचा अधिपती जो आहे तो गुरुयुक्त आहे, तर गुरु हा रेव्हेन्यूचा कारक आहे. म्हणून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला संधी मिळाली ती रिलेटेड रेव्हेन्यू इंडस्ट्री, रेव्हेन्यू मिनिस्ट्री. कळलं? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला पत्रिकेचा दर्जा ठरवायचा असतो. हो सर, खूप छान. म्हणजे इथे जातक कुठल्या संदर्भामध्ये कार्यरत असेल, कोणत्या डिपार्टमेंटशी संबंधित असेल, याचा जेव्हा विचार करायचा असतो त्यावेळेला ग्रहच हा आपल्याला तिथपर्यंत नेऊन त्या ठिकाणी पोहोचवतो. मग त्या ठिकाणी गुन्हेगार क्षेत्रामध्ये असणारे लोक म्हणा, चांगल्या क्षेत्राशी संबंधित म्हणा, राजकारणी म्हणा किंवा इत्यादी क्षेत्रात जे काही काम करत असतात त्यांना तिथपर्यंत आणण्याचं काम हे ग्रहच करतात, दुसरं कोण करत नाही. ग्रहच आपल्याला इकडे तिकडे घेऊन जातात. तुम्ही सगळेजण एकत्र आलेले आहात आता ह्या व्यासपीठावरती, तर हे ग्रहाने तुम्हाला आणलेलं आहे. ते ग्रह तुम्हाला ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच एकत्रित घेऊन आलेला आहे. मग ग्रहाचं जी शक्ती आहे, ग्रहाचं ज्याला आपण म्हणतो की त्याला काय द्यायचं आहे किंवा त्याच्याकडून काय काढून घ्यायचं आहे, हे सगळं ग्रह ठरवतात. असं आहे. जरा वैयक्तिक आवाज बंद करा बाबा. हा, थँक्यू. येस मॅडम. मुकेश भाऊ, जरा हे आवाजवाल्यांचं जरा काहीतरी हे करा. हो सर, माझं लक्ष आहे. फार डिस्टर्ब करतो. हा, मग आता अशा तऱ्हेने तुम्हाला सगळ्यांना संधी दिली जाते प्रश्न विचारण्यासाठी, तर तुम्हाला ते प्रश्न विचारताना नक्कीच तुम्हाला तुमचं काही मानसिक हे असेल तर विचारू शकता तुम्ही. राहिला भाग असा आता आपल्याला बघायचा आहे की ज्या स्थानामध्ये ग्रह नाहीत त्या स्थानावरती खरोखर कशा तऱ्हेने इफेक्ट झाला असेल किंवा संधी मिळाली असेल किंवा भरभराट झाली असेल, तर त्या ठिकाणी आपण गुरु, आजचा विषय आपला गुरुचा आहे, तर गुरु ग्रह त्यांना कुठल्या कुठल्या स्थानातून जाताना काय काय देऊन जाईल. मग त्यावेळेला तुम्ही असं म्हणा की वय वर्ष 24 नंतर म्हणा, वय वर्ष 12 नंतर म्हणा, तर त्यावेळेला गुरु जो आहे तो कुंभ राशीतला आहे. 12 वर्षानंतर पुन्हा तो कुंभ राशीमध्येच येणार आहे, कारण 12 स्थान तिथे झाल्यानंतर. मग 86 आणि 12 किती झाले? 98 झाले का? बघा किती, 86 आणि 12. हो सर. येस. मग आता समजा 98, 99, मग 99 साली ही व्यक्ती किती वर्षाची असेल? तर 13 वर्षाची असेल, नाही का, जेव्हा दशमातून गुरु जाणार आहे. मग त्यावेळेला तो काय देईल? त्याला नोकरी देणार नाही,
कारण तो 11-12 वर्षी 13 वर्षी कोण नोकरी देणार? मग त्यावेळेला गुरुचं भूमिका काय असू शकेल? यदा कदाचित त्या ठिकाणी चंद्रावरती तो जेव्हा योग करेल तर चंद्र हा कुटुंबामध्येच कुटुंब स्थानातच आहे आणि त्यावेळेला त्याचा जो काही प्रवेश होणार किंवा तिथे दृष्टी टाकणार तर त्यावेळेला त्याचं फलित जे आहे ते षष्ठ स्थानावरती पण असेल. मग अशा वेळेला गुरु हा दशम स्थानातून जाताना तिथे ग्रह नाही. मग तिथे ग्रह जर नाही तर तिथे जे रिकाम स्थान आहे तर ते भाव याच्यामध्ये आपल्याला किती आलेलं आहे भाव मध्य त्याचा आपल्याला विचार करायचा असतो. बोला भाव मध्य किती आलेला आहे बघा. 9 अंशावर आहे मिनिट. हा बरोबर. मग आता 9 अंशावरती आपण जर बघितलं तर नक्षत्र कुठलं असेल याचा पहिला कन्फर्मेशन करा. पूर्वाषाढा, उत्तरा आणि भाद्रपदा. बरोबर आहे. 9 अंशाला कुठं लागतं तर त्यामध्ये त्रिपाद नक्षत्र आहे. तर 10 अंश जे आहेत ते त्रिपाद नक्षत्राचे त्याच्यामध्ये येतात का? नाही. 3 अंश 20 कलाच येतात मीन राशीमध्ये. ज्या जलतत्वाच्या राशी आहेत त्याच्यामध्ये जे नक्षत्र त्रिपाद असतं त्याचं एकच चरण येतं. आलं लक्षात? मग 9 अंशाला नक्षत्र बदलतं. मग पूर्वा भाद्रपदातून उत्तरा भाद्रपदामध्ये ग्रह जातो. मग उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या याच्यामध्ये 10 अंशाला जर आलं तर ते कुठलं चरण असेल तर ते तिसरं चरण आहे का दुसरं चरण आहे? आता लक्षात घ्या. पहिला 3-20 मग 6-40 आणि मग 10. आता मॅडम 10 अंश किती कला आहे पुढे? 2 कला. हा मग त्यामध्ये तिसरं चरण. आता 2 कलेने पण फरक पडतो लक्षात घ्या. आता 2 कला चालण्यासाठी यदा कदाचित गुरुला 1 दिवस पण लागेल पण त्या 1 दिवसाचं पण तुम्हाला गणित करता आलं पाहिजे. आलं लक्षात? हो सर. हा म्हणजे हे गणित का करायचं? कारण का जातकाचं जे भावमध्ये आहे ते कसं घडलं. आता जर तुम्ही भावमध्ये तपासलं असेल तर बघा सूर्य जो आहे तो त्रिकोण स्थानामध्ये आहे. त्याच्यावरती भावामध्ये बराचसा बदल झालेला आहे का? माझ्याकडे पत्रिका नाहीये. बदल झालेला आहे का बघा जरा भावामध्ये. सूर्य नाही भाव मध्य आरंभी भाव किती आहे? 16 डिग्रीचा आहे का? 16-26 आहे. हा आणि मग 9-2 आहे चतुर्थ. हा मग त्याच्या 7 फरक पडला ना. हो 7 अंशाचा फरक पडला की नाही. मग तशा ह्याच्यामध्ये दशम भाव बघा तुम्ही. आता मॅडमनी सांगितलं 10 सांगितलं. दशम भाव 10 अंशाचा सांगितला ना. दशम भाव 9 अंश 2 कला आहे सर. 9 अंश 2 कला असेल तर मग तो त्या ठिकाणी चरण बदललेलं नाही. नाही तिसरं चरण. 3-20 6-40 आणि 10 म्हणजे तिसरं चरण. तिसरं चरण बरोबर आहे. मग आता भाग्याचा भाव बघा जरा. भाग्यस्थानाचा कुंभ राशीचा 11-30. 11-30 म्हणजे त्याच्यामध्ये बदल आला ना. हो. मग आता हा जो 1-1 अंशाचा बदल येतो त्याला कारण का की सूर्य मग त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वेळेला सूर्याच्या स्थितीवरून त्याची भाव हे तयार होते. कळलं? हो म्हणून सर. स्पष्ट ग्रह जे आहेत आणि स्पष्ट भाव याच्यामध्ये फरक आहे. आणि त्याच्यानंतर मग लोकांनी असं निश्चित केला की त्याच्यावरती भावचलित बनवायचं. पण त्या याच्यामध्ये ग्रह हा नक्षत्रामध्येच असतो. तो भावामध्ये नसतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण तो नक्षत्रामध्येच असणार. आणि त्या ह्याच्यावरती आपण जर पाहिलं तर तुम्हाला जर एखादं स्थान रिकामी असेल तर त्यावेळेला गोचरीचा ग्रह हा आपल्याला जो काही फलादेश बरा वाईट चांगला वाईट देणार असेल तर त्या ठिकाणी भावाला तो मिळतो. स्पष्ट भावाला मिळतो. आणि असं भावाचं ते कॅल्क्युलेशन कधी कधी एखादा भाव लुप्त पण होऊ शकतो. आणि बऱ्याच वेळेला एखादा भाव लुप्त केव्हा होतो? षष्ठस्थान आणि व्ययस्थानामध्ये जेव्हा सूर्य असेल त्यावेळी जन्म झाला असेल तर कदाचित एखादा भाव लुप्त झालेला असतो. कळलं? आणि तो त्याच्या आता जसं की आपण अष्टम स्थान बघितलं तर सप्तम भाव लुप्त होत नाही. कळलं का? मग एकादश म्हणजे अष्टम स्थानामध्ये सूर्य असेल तर नवम स्थान लुप्त होऊ शकतं कन्फर्म नाही. हा भागवत मॅडम बोला. सर म्हणजे भाव लुप्त झाला असेल तर याचा अर्थ जी एकच राशी कुठली तरी आधीच्या आणि नंतरच्या दोन्ही भावांच्या भावमध्यावरती म्हणजे अगदी
इकडे 1-2 अंशांवरती असेल, तिकडे 28-29 अंशांवरती असेल. पण दोन्हीचे फलादेश त्या एकाच राशीला मिळणार आणि जो लुप्त झाला असेल त्याला काही नाही मिळणार. असा नाही त्याचा आता अर्थ होतो का? नाही सांगतो. आता जर एखादा भाव लुप्त झाला असेल असं आपल्याला दिसलं तर भाव तिथे असतो. म्हणजे भाव म्हणजे एखादा भाव बरोबर. म्हणजे नवम भाव म्हणजे नवम भाव. पण भाव मध्याचं जे गणित आहे त्या ठिकाणी जेव्हा पृथ्वी कललेली असते तर पण तिथे प्रवास करतो ग्रह, तर त्यावेळेला यदा कदाचित हा उल्लेख करतो की जातकाला बरोबर. त्याच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण होत नाही, किंवा जर एखादी वाईट घटना होणार असेल तर ती होणार नाही, कारण तो भाव लुप्त झालेला आहे. पण एखादी घटना कधी होईल, कारण तो भाव रिपीट झालेला असतो. लुप्तामध्ये हो. कुठेतरी तो रिपीट झालेला असतो. कळलं का? बरोबर. मग त्याला जो बरोबर. रिपीट होतो तो कधी कधी तो कमी अंशाने होतो, कधी हम्म. कधी तो जास्ती अंशाने होतो. हा. मग काही वेळेला तो 26 अंशाने होतो, काही वेळेला तो 3 अंशाने होतो. हम्म. कळलं का? असा हो. भाग आहे. मग त्या 3 अंशाच्या वरती आल्यानंतर पण जातकाच्या जीवनामध्ये काही हालचाली घडामोडी होत असतात. असं आहे. पण मग त्या लुप्त झालेल्या राशीमधून जेव्हा कोणताही ग्रह जाईल तेव्हा त्या लुप्त राशीचं आणि ग्रहाचं काय होईल का काही नाही तिथे काही नाही तेव्हा काही द्यायचं? नाही. जिथे हम्म. उपलब्धता असेल हा. मॅडम, ओके. जो कळलं. भावाची जी डिग्री असेल, ज्या हा. भावाने एखाद्या वेळेला रिपीट झाला असेल तर त्या हा. पर्टिक्युलर भावामध्ये त्याला 2 वेळा ते भोग मिळतात, बरोबर. म्हणजे हा. हो. चांगले किंवा वाईट. आता बरोबर. असा आपण जर विचार केला, एक सॅम्पल म्हणून, एक हम्म. नमुना, एक्झाम्पल. आता एक्झाम्पल म्हणून असा आपण जर विचार केला तर कुंभ राशीमध्ये समजा एखादा ग्रह, आता त्या मॅडमने विचारलं की शनी चाललेला आहे आणि कुंभ राशीचा जो भाव मध्ये आहे तो 3 अंशावरती आला आणि तसाच तो अष्टम स्थानाचा पण आला, तर त्या दोन्ही भावाचा त्याला इफेक्ट तो त्या पर्टिक्युलर बरोबर. अंशावरती त्याला मिळणारच आहे. बरोबर. कळलं का? असं. कळलं. हो. कळलं सर. थँक्यू. बोला. आणखी काही आहे प्रश्न का पुढे करायचा आहे? सर, जर कुंभ राशी पूर्णच गलित असेल, समजा की हा. लग्नामध्ये 27 डिग्रीचं मकर लग्न स्टार्ट होतो, सेकंड हा. हाऊस स्टार्ट होतो मीन राशीपासून. मग कुंभ राशी पूर्णच गलित झाली आणि ह्या राशीमधून शनी जात आहे, तर पूर्ण राशीमध्ये तो फल नाही देणार का जातकाला? नाही, मग आता त्यामध्ये कसं असतं की भावच त्याच्यामध्ये चलितामध्ये जेव्हा जातो किंवा ग्रह, एक तर पहिली गोष्ट म्हणजे केंद्रामध्ये जर प्रथम स्थान असेल, चतुर्थ असेल, सप्तम असेल, दशम असेल, तर त्या ठिकाणी ते भाव कधी लुप्त होत नाही. कळलं का? ओके. आणि हा. सपोज पण हाच प्रश्न आहे आणि मी म्हंटल की कुंभ राशी लुप्त होते लाभस्थानामध्ये आणि कुंभमधून शनी जातोय. तर तो लाभस्थानात शनी लुप्त तिथं होऊ टिकेल शकते. की लाभस्थान, नाही? एक मिनिट, वन मिनिट मॅडम. लाभस्थान लुप्त होऊ शकतं पण धनस्थान नाही. सर माझंच आहे 27 डिग्री मकर मध्ये लाभस्थान आरंभ होतो आणि 12th हाऊस स्टार्टेड फ्रॉम मीन 00 डिग्री. मी तर कुंभ धनस्थान राशी पूर्ण म्हणतोय, गलित आहे. एक वन मिनिट. मी धनस्थान म्हणतोय, लाभस्थान लुप्त होऊ शकतं, तर धनस्थान बरोबर आहे. नाही. माझा प्रश्न असा आहे, गोचरीचा ग्रह जेव्हा 27 डिग्री मकर मध्ये असेल शनी, तेव्हा तो रिझल्ट देणार. कुंभेमधून जाताना तो रिझल्ट देणार की नाही? कुंभ म्हणून जाताना कुंभ राशी ही धनस्थानामध्ये येईल का? नाही सर, मी लाभाचा विचारते प्रश्न. धनात ते येणारच नाही ना लाभ, सर. लग्न कुठलं आहे मेष मॅडम? लग्न सर. मग मेष लग्नाला कुंभ राशी लाभस्थानामध्ये आली, मग हा, मकरेचा पण संबंध, भाव मकर राशी साधनेमध्ये कधी ती लुप्त गलित होऊ होते शकत नाही. राशी. नाही बेटा, असं आहे की आपण जेव्हा दशम भाव बनवतो तर तो कसा लुप्त होईल? इट इज नॉट पॉसिबल. मकर रास कधी लुप्त होणारच नाही जर मेष लग्न असेल तर. तर कुंभ राश गलित झालेली आहे, मकर नाही. मग तेच कुंभ रास जर तिथे झालंय, मग रिपीट कोणती झाली आहे? रिपीट धनुराशी झालेली आहे सर. धनुराज कशी रिपीट होणार तिकडे? सर अरे बेटा, नाही, असं आहे, नाही. भाग्यस्थानामध्ये जर धनुरास आहे मेष लग्नाला, तर आणि दशम लाभस्थानामध्ये स्थानामध्ये धनुरास पण कशी येणार? धनुराशच आहे. असं कसं? पत्रिका परत चेक करणे. धनुरास ही भाग्यस्थानामध्ये आहे तर ती अष्टमात यदा कदाचित रिपीट होऊ शकते, पण दशम भाव जेव्हा आपण काढतो गणिताने त्यावेळेला तो भाव कधी लुप्त होऊ शकत नाही. लाभस्थान लुप्त होऊ शकतो, आय अग्री विथ यू. कळलं? हा सर, पण माझा लाभस्थान प्रश्न फक्त एवढाच आहे की जर गळित राशीमधून एखादा
स्लो मुव्हिंग प्लॅनेट जात असेल तर तो रिझल्ट पहिली देणार गोष्ट म्हणजे मला एक मिनिट स्थान सांगणे, राशी सांगणे. मग तो कुठलाही ग्रह हे सतत तिथे भ्रमण करीत असतात. पहिली गोष्ट, मेष लग्नाला लाभस्थानामध्ये कुंभ रास येते, तर ती यदा कदाचित लुप्त होऊ शकते, पण दशम भाव लुप्त होऊ शकत नाही टेक्निकली. बरोबर आहे सर तुमचं. दशमभाव लुप्त नाही झालेला आहे, कुंभरासच लुप्त झालेली आहे. मग तो सुद्धा त्या कुंभ राशीमध्ये लुप्त होणं, तर असं म्हणायचं आहे की तर रिपीट कुठली झाली? सर रिपीट आहे ना, धनुर्राशी भाग्यस्थानामध्ये आहे आणि धनुर्राशी 29 डिग्री दशम स्थानाला पण उदित होते. एक मिनिट, असं नाही. 29 म्हणजे 29च ती अवेलेबल आहे. हो अवेलेबल आहे ना सर 29च. मग ती लुप्त कशी म्हणणार? सर मी लुप्त Available तर आहे. कुंभ राशी म्हणते. मग दशम कुंभ भाव राशी, मी लुप्त कुंभ नाही. राशी बद्दलच म्हणतोय मी. अरे बाळा, कुंभ मी राशी कुंभ तर राशी गलित आहे बद्दलच 11th म्हणतो. मध्ये ना, 11व्या स्थानामध्ये गलित आहे. एक मिनिट, 1 मिनिट. एक तर मकर रास जी आहे, मीन रास ही मागे येऊ शकते आणि कुंभ रास ही लुप्त होऊ शकते. 2 पार्ट होतात, कळलं? मग कुंभ रास मीन रास लुप्त मागे झाली, आलेली आहे आणि कुंभ रास लुप्त झालेली आहे. तेच सांगतोय ना. मग आम्ही काय म्हणतोय? अरे मला पत्रिका माहिती नाही, पण मला माहिती आहे की गणित कसं करायचं असतं ते. हा सर तुमच्या शब्दात मी म्हणते की मीन मागे आलेली आहे आणि कुंभ लुप्त झालेली आहे. मग धनु कसा सांगितलं? सर तुम्ही विचारलं कुठली रास रिपीट झालेली आहे पत्रिकेत. रिपीट धनु झाली आहे, तर मग अष्टम हो. स्थानामध्ये रिपीट झाली आहे का? नाही सर, भाग्यस्थान आणि दशम स्थानामध्ये. परत तेच आहे, दशम स्थान असं रिपीट नाही होणार बाळा. धनुरास जी आहे ती भाग्यात आलेली असेल तर त्या ठिकाणी ती रिपीट कशी होईल? दशम भाव काढतो आपण. चव्हाण मॅडम, दशम भाव कसा काढतो आपण? प्रथम स्थानानंतर दशम भाव काढतो ना. हा, प्रथम स्थानाचा सेम डिग्री दशम स्थानाचं येणार. मग तो भाव सेम असं येतो. कसं? प्रथम आणि तर दशम. 27 अंशाचं जरी लग्न असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी दशम भाव लुप्त होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये घट व वाढ होऊ शकते, कमी जास्तीपणा होऊ शकतो. डिग्री कदाचित बदली करू शकतो, भाव लुप्त होऊ शकणार नाही. केंद्रस्थानामधल्या भाव लुप्त होत नाहीत. हा, कोपऱ्यातल्या होऊ शकतात. कुंभरास, आय एग्री विथ यू, कुंभरास लुप्त होऊ शकते. कळलं? हो हो हो. असं आहे. तर माझा प्रश्न तसाच आहे की लुप्त झालेल्या राशीमधून जर स्लो मुव्हिंग प्लॅनेट जात फास्ट असेल, मुव्हिंग असो का स्लो मुव्हिंग असो, तो हा. तिथून प्रवेश करणारच आहे, प्रवास करणारच आहे. पण त्या ठिकाणी यदा कदाचित आपल्या जीवनामध्ये जर रास लुप्त झाली असेल तर त्याचा हा. फलादेश हा कमी प्रमाणामध्ये मिळतो. मग तो वाईट असो का चांगला असो. कळलं? थँक्यू आणि थँक्यू जिथे, सर. जिथे भाव रिपीट झाला असेल तर त्या भावाच्या डिग्रीला अतिशय महत्व असतं. हा कळलं? भाव कळलं. रिपीट होणं किंवा ब्लँक होणं म्हणजे पूर्ण राशी तिथे नसणं असं नाही. कोण ना कोण तरी तिथे असेल. कारण ह्या पूर्णपणे विश्वामध्ये जेव्हा आपण पाहतो तर सगळ्या राशी ज्या आहेत त्या तिथे अजरामर आहेत, त्या लुप्त होणार नाहीत. आपल्या कुंडलीमध्ये यदा कदाचित तिथं रिपिटेशन होईल किंवा कमी जास्ती प्रमाणामध्ये त्याचा भाव ठरला जाईल. म्हणून भाव मध्य काढते वेळी हा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. हा बरोबर बरोबर सर, बरोबर. कळलं? थँक्यू सर. ओके, वेलकम. बरं, आता ऐका पुन्हा. आता झालं का सगळ्यांचं समाधान त्या मॅडमनी सांगितल्यानंतर? मला प्रश्न राहिला बाकी? हॅलो, नाही ऐकायला आहे येत? कोणाचा प्रश्न? नाही सर. नाही, ठीक आहे. बरं, आता आपल्याला बघायचं आहे की जातकाच्या जीवनामध्ये मी तुम्हाला हिस्ट्री सांगितलेली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये क्षणाक्षणाला बदल होत असतात. तसा आता प्रश्न उपस्थित होतो, तो पण एक क्षण आहे. त्या क्षणाला पण असं हे झालं, मग त्याला कारणीभूत पण आपली जी आकाशातली मोमेंट असते तीच असते. कळलं? म्हणून एका सेकंदाचा हजारावा भाग हा ज्योतिषामध्ये धरलेला आहे. 1 सेकंड इक्वल टू 1000 ब्रेकअप्स. गॉट इट? एका सेकंदाचा हजारावा भाग म्हणजे विचार करा तुम्ही काय असू शकेल. बोला आता.
प्रश्न काय का मी तुम्हाला पुढे जाऊन हे करून घेऊ? बोला, काय म्हणताय? हॅलो. आता जातकाच्या नशिबामध्ये नशीब कधी चाललं असेल तर त्याकरता आपला आजचा विषय गुरु संदर्भात आहे. कोणत्या वर्षी गुरु कोणत्या पोझिशनला असणार ह्याच्यावरून हे करायचं आहे आपल्याला. आता जातकाचं वय हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्याकडे आलेली व्यक्ती किती वर्षाची आहे, त्याचं वयोमान काय आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे की नाही सांगा मला? नाही गरजेचं आहे ना? हो सर. मग आता त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती कुठल्या राशीतून गुरु चाललेला आहे, आता सध्या वृषभ राशीत गुरु आलाय हे कन्फर्म आहे की वृषभेत नाही? आहे. हो. हा. हो सर. बरं, आता ठीक आहे. आता आपण आजचा गुरु वृषभेतच आहे याच्याबद्दल कोण वादग्रस्तपणा आहे का? नाही. नाही. फक्त सायन मध्ये तो गुरुने रोहिणी नक्षत्र पार केलेलं आहे. सायन, निर्यन मध्ये नाही. निर्यन मध्ये आपल्याला ऐनांश असल्यामुळे त्या ठिकाणी सायनचा विचार करत नाही. मग आता गुरु तिथून चाललेला आहे, तो काय फलादेश देईल? ऍग्री विथ यू? ऍग्री विथ मी? हो. ठीक आहे. आता अशा वेळेला तुम्ही 12व्या भावाचं जे काही स्पष्ट भाव आहे तो किती आहे तो बघा. 12वा भाव 13°58 फाईन. बरोबर. षष्ठ स्थान सुद्धा 13°58 कलेचंच आहे का, जिथे होय. वृश्चिक राशी आहे? बरोबर आहे. हो बरं, सर. आता आपल्याला फलादेश द्यायचा आहे 12व्या स्थानावरून आणि तो कुठल्या कुठल्या स्थानाशी संबंधित असेल याच्याबद्दल चर्चा करायची आहे. 12वं स्थान आता चाललेलं आहे गुरु, त्या ठिकाणी जातकाला काय फलित मिळेल? 12वा गुरु चाललाय, तुमचं वाईट होईल, अमुक होईल, असा काही फलादेश कधी देऊ नका, त्याच्यामुळे अनर्थ घडेल. तर त्यावेळेला आपल्याला काय विचार करायचा, तर 12वं स्थानाच्या वरती चतुर्थावर दृष्टी आहे, अष्टमावर दृष्टी आहे. तर अष्टमावर जेव्हा दृष्टी टाकतो तर एखाद्या प्रसंगातून जातक सही सलामत बाहेर निघतो असं त्याचं वर्णन आहे. वाटेत 12वा गुरु असला तरी वाईट नाही. त्याच्यानंतर गुरु हा 13 अंशापर्यंत येणं गरजेचंच आहे. आता जर असं समजा की एखादा जातक आपल्याला विचारतोय की मला घर घ्यायचं आहे, तर त्या ठिकाणी मला माझं घर होईल का, तर त्याला चतुर्थावरती दृष्टी आहे की नाही बघा. हो सर. हो सर. चला आता आपण आहे. टू डी पॉइंट बोलूया. जर 5वी दृष्टी आहे तर चतुर्थचा स्पष्ट भाव बघा. चतुर्थ स्थानाचा स्पष्ट भाव थोडं डिफिकल्ट होत आहे, पण टेक्निकली स्ट्रॉंग राहायला पाहिजे. कन्या 9°2 कला. आता लक्षात घ्या. आता काय सूचना द्यायची ते तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला 12व्या स्थानातून 9 अंशाला गुरु अप्रोच होईल किंवा स्पर्श करेल त्यावेळेला चतुर्थ स्थानाचं फलित मिळेल का? कारण चतुर्थ भाव हा रिलेटेड पृथ्वी राशीशी संबंधित आहे की नाही? हो सर. मग अकॉर्डिंग टू दृष्टी हा चतुर्थ स्थानाला फलादेश 9 अंशावरती होईल. वाक्य व्यवस्थित समजून घेणे, वेळ लागला तरी हरकत नाही. कारण का चतुर्थ भाव हा 9 अंशाचा आहे आणि कधी ना कधी गुरु हा 9 अंशापर्यंत येणार आहे की नाही? हो सर. तुम्ही त्यावेळेला जातकाचा प्रश्न घरासंदर्भात असेल. आता आपल्याला जायचं आहे अष्टम स्थानाकडे. त्या ठिकाणी असणारी रास मकर आहे, तर तिचा भाव काय आहे? तिच्यामध्ये ग्रह नाही. काय काय भाव? 13°58 हा, म्हणजे त्या ठिकाणी बघा वरची जी डिग्री आहे तीच वृषभ राशीची खाली आलेली आहे का? हो सर. बरोबर. पण चतुर्थ भाव बदललाय ना? चतुर्थ भाव बदललाय. हो. हा, मग चतुर्थ भाव बदललेला आहे. तर चतुर्थ भावाचं फलित हे 9 अंशाला जेव्हा गुरु वृषभ राशीमध्ये येईल त्याच वेळेला त्याला मिळेल. का मिळेल? कारण वृषभ राशीचे जे काही 30 अंशाची आहे तशीच त्या ठिकाणी कन्या रास सुद्धा 30 अंशाचीच आहे.
पण भाव मध्य त्याला मिळालेला आहे 9 अंशाचा, अष्टम भाव 13 अंशाचा आणि 12वं स्थान हे सुद्धा 13 अंशाचं आहे की नाही 13 अंशाचं? हो सर. हो सर. Yes. हो मग हो आता सर. समजा 12वं स्थानाच्या याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला परदेश गमन करायचं असेल तर त्याला त्या ठिकाणी 13 अंशापर्यंत त्याला वेट केलं पाहिजे, म्हणजे थांबलं पाहिजे. ओके. हो सर. त्यानंतर बघायचंय की त्या ग्रहाची गती ही साधारणतः 13 दिवस ते 14 दिवस धरलेली आहे. 13 दिवस ते 14. चव्हाण मॅडम किती झाले? 13-14 दिवस 1 अंशाला? हो सर. हा. आता पहिल्या चतुर्थाला तो बघणार तेव्हा 10 जून होईल, अष्टमाला हा. बघेल तेव्हा 30 जून. हा, बघितलं, म्हणजे अशा तारखा काढता आल्या पाहिजेत. म्हणजे त्या ठिकाणी आता पुन्हा तो जो गुरु ग्रह आहे तो 9 अंशापर्यंत 13 अंशापर्यंत माघारी येणार नाही. येणार का मॅडम 13 अंशापर्यंत माघारी रोहिणी नक्षत्रामध्ये? 10 अंशाला रोहिणी नाही. नक्षत्र सुरू होतं. 13 अंशापर्यंत म्हणजे सेकंड चान्स ज्याला आपण म्हणतो, अपॉर्च्युनिटी, हा सगळा विचार करणं गरजेचं आहे. नाही येणार ना रोहिणी नक्षत्राच्या प्रथम चरणापर्यंत? नाही 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 येणार, म्हणजे गुरु वक्री येऊन सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा स्पर्श करायला येणार नाही. बरोबर आहे? हो म्हणजे सर. त्याला हो सर. फर्स्ट स्टेजला, म्हणून तिथे आपल्याला पाहायचं असतं की त्याची मूळ अंश किती आहे त्या भावाचे त्याच्यावरूनच आपल्याला त्याचं फलित हे निश्चित करायचं असतं. कळलं का? हो सर, आलं हा. लक्षात. मग पहिलं जे काही प्राधान्य मिळणार आहे ते चतुर्थ स्थानाला, जसं मॅडम आता तारीख सांगितली 30 जून, त्याप्रमाणे चतुर्थ भाव हा 30 जूनला ऍक्टिव्ह होईल. मग जातकाला, तुम्हाला जर तुमच्याकडे जातक आला तर त्यावेळेला नमुना कुंडली म्हणून, जी सॅम्पल कुंडली म्हणून तुमच्याकडे जर साहित्य असेल तर त्यावेळेला तुम्हाला ज्या जातकाच्या अपेक्षा असतील तर त्या अपेक्षा कशा कशा असतील तर चतुर्थ स्थान, षष्ठ स्थान आणि अष्टम स्थान, या 3 गोष्टीकडे गुरु पाहणार की नाही? 3 स्थानांकडे. हो हो सर. सर. बरोबर आहे? हा. मग हो षष्ठ सर. स्थानाचा पण काही वेळेला काही गरजा असतील तर त्यावेळेला सुद्धा तो गुरु पूर्ण करेल. पहिला एक लक्षात घ्या, गुरु नीचेचा आहे हा उल्लेख पण मनातून काढून टाका की गुरु नीचेचा आहे मग काय होणार. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांच्या दोघांचे गुरु नीचेचे आहेत. मग त्यांना काही वाईट फळं मिळाली का? जगात विख्यात झाले ना. मग तसं नाही होत. म्हणून तिथे गुरु हा गुरुच आहे, त्याच्या आगमनावरती बऱ्याच गोष्टी या अवलंबून आहेत. गॉट इट? म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याला गुरुचं बळ, गुरुचं जी ताकद आहे, शक्ती आहे, ती आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. बरं, आता चतुर्थ स्थानाचा प्रश्न असेल तर चतुर्थ, अष्टम स्थानाचा प्रश्न असेल तर अष्टम. आता अष्टम स्थानामध्ये आणखी एक प्रश्न बघितला जातो की तुम्हाला यदा कदाचित लोकांची येणी असतील बाहेर, उघराणी, ती कदाचित तुम्हाला त्यावेळेला मिळू शकतं, कारण का ते दडलेलं धन आहे जे तुमच्या पाशी नाही, ते आपल्याला मिळेल का, तर ते त्यावेळेला विचार करायचा असतो. पण कुंडली कशी असेल त्याप्रमाणे. आता राहिला भाग असा आहे की चंद्र हा ग्रह जो आहे हा त्या ठिकाणी कर्क राशीत आहे आणि त्यावेळेला तो चंद्रावरती कधी योग करेल तर त्यावेळेला केला असेल तर तो मीन राशीमध्ये आल्यानंतरच चंद्रावरती योग होईल, म्हणजे ते धनस्थानाचं स्थान आहे. बरोबर आहे? पण आजचा गुरु हा 12व्या स्थानातून जात असतेवेळी तो निषिद्ध आहे असं कधीही सांगू नका. त्या दरम्यान गुरु 12वा जात असेल गोचरीचा, त्यावेळेला जातकाच्याकडून पुण्यकर्म होतं. गुरु पुण्यकर्माचा कारक ग्रह आहे. एखाद्या वेळेला समजा दूर गावी जाऊन जे काही आपले देवी देवता आहेत त्यांचं दर्शन घेणं किंवा त्या ठिकाणी उत्सव साजरा करणं, दूरच्या यात्रेवरती जाणं, गुरु यात्रेचा कारक आहे.
कळलं? यात्रा म्हणजे स्पिरिच्युअल, हा पिलग्रिम. आलं लक्षात सर. हा, मग असा विचार करायचा असतो. 12 गुरु वाईट तुम्हाला, मेष लग्नाच्या लोकांना वाईट नाही, सॉरी मिथुन लग्नाच्या लोकांना वाईट गुरु आहे असं कदापि सांगू नका. गुरु दृष्टीने पण स्थानाने पण फलादेश देतो. काही कोणाचं ऑब्जेक्शन आहे याच्यावरती? नाही सर, पण आता तुम्ही परदेश गमनासंबंधी काय सांगितलं सर? हा मॅडम, असं आहे, परदेशामध्ये जाण्याची संधी किंवा एखादी यात्रा, मग ती आता आपल्याला माहिती पडलंय अमेरिका, पण पूर्वी अमेरिका नव्हती, तर त्यावेळेला आपली इंटरनल जे यात्रा होत्या दूर जाणाऱ्या किंवा एखाद्या यात्री, ज्याला आपण म्हणतो की स्पिरिच्युअल जे काय आहे, देवदर्शन आहे, ह्याला पण यात्राच म्हणायचं. कळलं का? भागवत मॅडम बोला. हो तर आता जसं तुम्ही सांगितलं की गुरुची अष्टमावरती दृष्टी असेल तर तो कुठल्या तरी अशा जीवघेण्या प्रसंगातून बाहेर काढतो. मग गुरु जर मूळ पत्रिकेत अष्टमात असेल किंवा गोचरीनी आला तरी सुद्धा तो तेच काम करेल का? हो मॅडम, गुरु हा असा ग्रह आहे, जर तो दूषित झाला नसेल, मी परत रिपीट, जर तो दूषित झाला नसेल तर त्या ठिकाणी जातकाला कितीही गहन कठीण प्रसंग आला तरी सुद्धा जर गुरु अष्टमा स्थान दृष्ट आहे तर त्यावेळेला जातकाच्या ह्याच्यातून मुक्ती त्याला मिळू शकते. कळलं? आणि कधी कधी त्याच्यावरती येणारं संकट हे त्याच्या नशिबाने दूर लोटलं जातं आणि जो संकट आणणारा मनुष्य असतो तो स्वतः संकटामध्ये येतो. अशी पॉवर आहे. कळलं का? हो कळलं सर. थँक्यू. हसायला काय झालं? हसायला काय झालं? तो दुसरा स्वतःच संकटात पडतो ते ऐकून मला हसायला आलं. नाही, जो सत्य संकट घटना आहे, आहे बघा तुम्ही. हो नाही बघा, असं मी तुम्हाला नियम सांगतो, तुम्ही याज्ञिकी करता, बरोबर आहे? आता जर समजा यदा कदाचित तुमच्याबद्दल तुच्छतेच्या ह्याने कोण जर विचार करत असेल तर माझा आत्मविश्वास आहे मॅडम, त्याला निश्चितच त्याची वाईट फळं बघावी लागणार. हे गुरुचं महत्व आहे. बरोबर आहे सर. दुसऱ्यासाठी खड्डा केल्यावर त्या खड्ड्यात तोच पडतो ना. पण आपला गुरु चांगला पाहिजे आपल्या कुंडलीला. हो अर्थातच. रामकेतू युक्त नसावा. बरोबर आहे. पण म्हणजे सर, मंगळाची दृष्टी वगैरे असेल तर? नाही नाही, मंगळाची दृष्टी असेल तर ते वैर असतं मंगळाचं. मंगळाचं वैर आहे. मंगळ हा ज्याला आपण म्हणतो की खोड्या करणारा, अकस्मात घडामोडी करणारा, मुद्दामून संकटामध्ये टाकणारा, पडणारा असा ग्रह आहे तो, जाणून बुजून. पण जर समजा गुरुच्या बरोबर जर हे केलं तर नियम तुम्हाला मी सांगतो, गुरु बरोबर जर समजा त्या मंगळाने काही कृती केल्या तर त्याचं नशीब तोच त्याच्या पायावरती धोंडा मारून घेतो. अच्छा. मंगळ गुरु केंद्रयोग ह्या कुंडली मध्ये सुद्धा आहे. आता जी कुंडली वाचतो त्या. हळदणकर मॅडम, तुम्ही काय विचारत होतात? थँक्यू. मला असं म्हणायचं होतं की आता आपण वृषभ रास व्ययात आहे आणि व्ययातून गुरुचं भ्रमण चालू आहे याविषयी चर्चा करतोय. पण मेष राशीला धनेत गुरु समजा एखाद्याचा असेल आणि आता धनातून म्हणजे वृषभ राशीतून गुरुचं भ्रमण चालू आहे. वृषभेतच चंद्र आणि गुरु हे मूळचे आहेत आणि गुरुची दृष्टी अष्टम स्थानावर पडली तर समजा जातकाला, आता तुम्ही जसं म्हणालात की एखाद्या जातकाने खट्याळपणे काहीतरी दुसऱ्या जातकाने त्याची खोड काढली असेल आणि त्याला वाईट अनुभव दिले असतील तर त्याला सप्तमाची दृष्टी पण तेच फळ देईल का? नाही, आता पहिल्यांदा मी तुम्हाला उत्तर देतो. तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे धनस्थानामध्ये ऋषभेचा चंद्र असं तुमचं म्हणणं आहे? होय. ज्यांचा चंद्र, मग तो ऋषभेचा असो, सिंहेचा असो का कुंभेचा असो, अष्टम स्थानावरती चंद्र जेव्हा पाहतो त्यावेळेला मातेला आपल्या बाळाबद्दल चिंता उपस्थित होतात. हा नियम आहे. कळलं? हा नियम आहे. त्या नियम कधीही हे होणार नाही. कारण चंद्राला अष्टम स्थान हे निषिद्ध आहे. कारण का की त्याच्यासाठी ते नैऋत्य ठिकाण आहे, म्हणून तो त्या ठिकाणी चिंताकारक म्हणून बनतो. त्यानंतर त्याच्या सपोर्टिंगला गुरु आहे
मूळचा, हा तर हा आपण त्याला सांगायचं की तू काही चिंता करू नको. जी चंद्राची चिंता असते ती चंद्राची चिंता माते संदर्भात असते. हा कळलं का? वारंवार हा मातेच्या संदर्भात तो चिंता करणे, त्याला विचारणे कसं आहे, काय आहे, कशी आहे, या सगळ्या गोष्टी तो चिंताकारक ठरतो. आणि त्याला हा अटॅचमेंट असते, कारण ज्याचा चंद्र धनस्थानामध्ये असेल तर त्यावेळेला त्याची जी काही स्थिती संदर्भात त्याची चिंता जाणवते. आता राहिला भाग तुमचा की जर समजा तिथे मंगळ असेल तर असं म्हणायचं तुम्हाला. नाही, तिथे आता गुरुचं प्रमाण चालू झालं. ऑलरेडी ओके, तिथे गुरु आहे आणि बरोबर. एखाद्या जातकाच्या बाबतीत असा अनुभव आलेला असेल की त्या जातकाला विनाकारण दुःख भोगावं लागलंय. गेल्या बरं, काही वर्षामध्ये त्याला दुःख भोगावं लागलंय आणि आता गुरुचं भ्रमण धनातून होतंय आणि धनातून तो अष्टमात बघतोय. तर आता तुम्ही जसं म्हणालात की ज्याच्यापासून दुःख निर्माण झालं त्या दुःख देणाऱ्या व्यक्तीला त्याची परिणिती भोगावी लागेल का किंवा प्रायश्चित त्याला परिणिती प्रायश्चित देईल का? प्रायश्चित्त करावं लागेल त्या व्यक्तीला. हा. त्या व्यक्तीला दुःख निर्माण होईल, कारण गुरुकडे हा, अशी पॉलिसी आहे. सांगतो तुम्हाला मी. हा, आता तुम्ही ज्याप्रमाणे पत्रिकेचं म्हणतात त्या व्यक्तीला जे दुःख आलं असेल तर ते हा, दुःख जे अकस्मात त्याच्या जीवनात उभं राहिलं असेल तर त्यावेळेला हा, कोदंड शनी असेल, जो हा, 2021च्या दरम्यान तिथे प्रवास करत होता. त्यावेळेला हा, जर समजा मेष लग्नाला कोदंड शनी असेल तर त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये काही घडामोडी शनी आणि गुरुची युती त्याच्यामध्ये होती. त्यावेळेला गुरु आणि शनी. हा गुरु शनीची युती हा धनुराशीमध्ये होती. त्यानंतर हा गुरु शनीची युती मकर राशीमध्ये झाली. त्या दरम्यान यदा कदाचित काही आंदोलनं झाली असतील. मग हळूहळू गुरुची जी काही पुढे जाण्याची चाल झाली आणि आता गुरु धनस्थानामध्ये आलेला आहे. तर त्याला हा ते जे संकट किंवा दुःख निर्माण झाली त्याला कारणीभूत गुरु नाही तर शनी आहे. हा कळलं? हो, बरोबर आहे सर. हो हो सर. असं आहे. मग आता अशा वेळेला जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी 1976च्या दरम्यान गुरु हा हा एक तर वृषभ राशीला असेल किंवा होता. बरोबर आहे. त्याच्यानंतर होय सर. 76ला बरोबर आहे. हा हो आणि कर्केला त्यावेळेला शनी असेल. कळलं? हा, कर्केला किंवा मिथुनीला शनी असणार, पण कर्केला होता असं असणार. तीन कळलं का? चार मूळ पत्रिकेत तर तिला मूळ शनी जन्म होता. मूळ पत्रिकेत. मग आता त्या हा वेळेला एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर तुमचं म्हणणं असं आहे की संकटातून ते निवारण होईल का, तर निश्चित होईल, हा कारण आता गुरुबळ वाढलेलं आहे. कळलं? हा होय. असं असा विचार करायचा. बरं, हा anyway, आता मुकेश भाऊंना पण खूप क्लास छान घ्यायचा सर. आहे. तर एक विचारू. हा बघ या बोला ना. हा, नमस्कार. जर गुरुवर शनीची दृष्टी असेल तर कशा तऱ्हेची आंदोलनं होतील? आता बघा, 2 पार्ट आहेत, मी तुम्हाला सांगतो. एक तर शनीची समसप्तक योग, एक शनीचा त्रिएकादशी योग. अशी जर युती असेल म्हणजे दृष्टी असेल किंवा त्याचा केंद्रयोग, म्हणजे जर त्या ठिकाणी गुरु आणि शनीचा केंद्रयोग तर होणार नाही, झाला नाही होणार, पण झाला तर शनीची दृष्टी नसणार. मग शनीची दृष्टी त्रिएकादशी योगात का समसप्तक योगात आहे मॅडम? हा, समसप्तक योगात आहे का त्रिएकादशी योगात आहे दृष्टी? त्रिएकादशी योगात आहे. हा, मग त्रिएकादशी योगामध्ये असेल ना तर त्या ठिकाणी गुरु हा कोणत्या राशीचा आहे? मीन राशीचा असेल समजा. मीन राशीचा. मीन राशीचा असेल तर त्यावेळेला मकर राशीचा शनी असेल. हो कळलं? बरं, हो. मकर राशीचा शनी असेल तर त्यावेळेला 1992च्या जवळपासचा जन्म होता का, तर त्यावेळेला मूळ कुंडलीतली दृष्टी होती. मूळ कुंडली होती. कळलं? मग मूळ 63. कुंडली 63. मग त्यावेळेला तिथे मकरेचा शनी आणि हो मीनेचा गुरु हो 63 झाले. मग त्यावेळेला तिथे इट इज कंट्रोल बाय सॅटर्न. अच्छा. इट इज कंट्रोल बाय सॅटर्न. म्हणजे तुमची जी काही कामं पूर्ण व्हायला पाहिजेत. आता 63 सांगितलं म्हणजे 93 पण आलं. 93 साली पण हीच पोझिशन होती. तर त्या ठिकाणी जी काही पूर्तता व्हायला पाहिजे तर ती होणार नाही. त्याच्यामध्ये काही
वेळेला अडचणी निर्माण होतील. कळलं का? असा गुरुचा आणि शनीचा योगाबद्दलचा भाग आहे. आणि जर समसप्तक योगात असेल तरी असंच देईल का? तरी सुद्धा येस. अच्छा, म्हणजे सुद्धा गुरुला कंट्रोल करेल. नाही, आता भाग असा आहे बघा, तुम्हाला सांगतो हे कारण काय आहेत त्याची. तर एक तर समसप्त योगात असेल तर तुम्हाला होल्ड वरती ठेवलं जातं. अच्छा. होल्ड वरती ठेवल्यानंतर तुम्ही अपेक्षित राहता, बरोबर आहे की नाही? तर ते नियंत्रण जे आहे हे शनीकडे आहे. अच्छा. होल्ड वरती ठेवणं नियंत्रण शनीकडे आहे. आता जेव्हा असे योग होतात तर तुम्ही जरा मागे जाऊन बघितलं तुम्ही तर त्या ठिकाणी गुरु शनीचा समसप्तक योग हा 71-72च्या दरम्यान होता. मग त्यावेळेला त्या ठिकाणी कशा तऱ्हेने आला तर त्यावेळेला गुरु जर समजा शनी मेषेला असेल तर गुरु हा तुळेला आणि वृश्चिकला असतो, कारण तो षणाष्टक योगामध्ये भ्रमण करतो. त्याच्यानंतर पुन्हा आपण बघितलं तर युती ही जी आहे ही गुरु शनीची युती ही शून्य जे काही आकडे येतात जसं 80, 2000, 80 नंतर 2000, त्याच्या अगोदर 60, त्याच्या अगोदर 40, हे जे शून्य वर्ष असतात ना त्यावेळेला गुरु शनीची युती येते. 40, 1940, 1920, 1900, 1960, 1980, 2000, 2020 यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळ्या गुरु शनीच्या युत्या आपल्याला सापडतील. एवढा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. देशमुख मॅडम, काय म्हणणं आहे तुमचं? सर, अशी जेव्हा गुरु शनीची युती असेल तर तेव्हाही शनी कंट्रोल करेल ना गुरुला? हो, ज्या लोकांच्या जीवनामध्ये शनी गुरुची युती असेल तर तुमची कामे ही पूर्णत्वात जात नाही. यदा कदाचित शनीचे नियम असे आहेत की जातकाला तो डिपेंडंट ठेवतो, इंडिपेंडंट नसतो. शनीचे नियम आहेत, तू पहिला एखाद्या गोष्टीवरती अवलंबून राहा आणि नंतर मी तुला प्राधान्य देतो, असा नियम आहे. 100% बरोबर आहे सर, 100% बरोबर आहे. अगदी बरोबर सांगितलं सर. माझ्या अगदी ह्याच्यात बरोबर सर. 61 सालचा आहे माझा जन्म सर. गुरु आणि शनी लग्नामध्ये आहेत, मकर राशीत युतीत. मग ते असे 00 बघा तुम्ही, 1000 वर्षापूर्वीची पण पंचांग काढा. आणि सर मगाशी तुम्ही जे कोदंड शनीचं सांगितलं सर मेष राशीला, तर तेव्हा माझ्या आईला सर मेष लग्नाला सर तर त्यावेळेला माझ्या आईला सर त्रास चालू झालेला होता आणि नंतर 15 दिवसातच तिचा मृत्यू झाला. म्हणजे ते तुम्ही जे सांगितलं ते अगदी ते जुळतंय बरोबर सर. येस, इथे ह्या ज्या सगळ्या ऍक्शन्स आहेत ना मॅडम, बघा आपल्याला काय शिकायचंय का हा विषय भरपूर चालणार आहे. सूर्यसिद्धांत माझ्या अत्यंत आवडीचा आहे. त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुमच्यापर्यंत पोहोचतात, हेच माझं भाग्य आहे. नाही बरोबर, तुम्ही अगदी इतकंच अगदी म्हणजे कारणासह तुम्ही स्पष्टीकरण देता सर, ते त्याच्यामध्ये पटलंच पाहिजे सर. असं होणारच नाही सर कधी की ते समजलं नाही आणि नाही. असं मॅडम, पटलं हेच माझं भाग्य आहे. म्हणजे मला ज्योतिष शिकवता येईल. कारण मीमांसाच देणं महत्वाचं असतं सर. उदाहरणच पाहिजे, त्याशिवाय हे सर शक्यच नाहीये. बरोबर आहे सर, तुम्ही म्हणताय. म्हणजे मी माझ्या मनाला समाधान मानतो की मला ज्योतिष शिकवता येतं. काय सर, तुम्ही सगळ्यात उत्तम शिकवता सर. तरी सुद्धा तुम्हाला पटतंय म्हणजे मला येतंय. यू गॉट इट? ते आमचं भाग्य आहे सर, दुसरं काय नाहीये. सर, माझ्या मुलीच्या मेष लग्नामध्ये गुरु शनीची युती आहे 99. बरोबर आहे. 99-2000 99-2000 हे होणार. कसं आहे मॅडम, पण ही जी शनी पण सर डिपेंडेडच आहे सर. डिपेंडेंट सर, ही गुरु शनीची युती जी आहे तर ती एक म्हणजे जशी आता व्ययात आहे, मग लग्नात आली, पुढे धनस्थानात गेली, पण गुरु तर पुढे निघून जाईल की नाही, म्हणजे 3 घरं तरी ही युती टिकून राहते असं अनुभवाला आलाय. नाही, आता बघा परत सांगतो 3 घरं कोणतेही असो. एक मिनिट सांगतो. असं आहे मॅडम की पृथ्वी तत्व, अग्नी तत्व आणि जलतत्व, याचा जलतत्वामध्ये युती होत नाही. पृथ्वी तत्व आणि अग्नी तत्व आणि थोडासा क्वचित वायू तत्व झालं तर झालं, नाहीतर सगळ्या युती ज्या आहेत तुम्हाला पाहता येतील. मी तुम्हाला सांगतो ना की 1980 बघा, त्याच्यानंतर 1981च्या जवळपास बघा,
त्याच्यानंतर 61 बघा, 60 बघा, 60 61 गुरु शनीची युती पृथ्वी राशीमध्येच मिळणार. हो 41 बघा, अग्नितत्व आणि वृषभ राशीला मिळणार. कळलं का? तेव्हा शिंदे साहेबांच्या पत्रिकेमध्ये गुरु शनीची युती, म्हणजे सुशील कुमार शिंदे सांगतो, हा त्यांची युती गुरु शनीची युती चतुर्थात आहे वृषभ राशीला. कळलं का? जलतत्वात नाही झालीये. मग नाही होतच नाही. नाही पृथ्वी आणि फक्त अग्नी. हा कसा आहे, ऑर्बिटचे नियम आहेत हे काय, ऑर्बिटचे नियम आहेत ना, ते तुम्हाला खगोल शिकणं गरजेचंच आहे. अदरवाईज तुम्ही लर्नेड ऍस्ट्रॉलॉजर होणार नाही. शिकलेले त्या गोष्टी घडतातच. आणि अशाच याच्यावरती फलितावरती तुम्हाला दुर्भाग्य, भाग्य, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करून जातकाला सांगता आलं पाहिजे. मेहताजी बोलिए. रीना मेहता बोलिए. रीटा मेहता, आपने हाथ ऊपर किया है। हाँ सर, मुझे बोलो। ये पूछना है कि सर आपने अभी गोचरी का गुरु बोल रही है, वृषभ में जा रहा है, सामने शनि मंगल की युति है, तो उसको डिफिकल्टी थोड़ा होगा क्या? नहीं, सुनो, अभी हम बात करते हैं उसके बारे में। हाँ। ऐसा है कि अगर आपकी समस्या है कि वृषभ में गुरु जाएगा तो वो शनि को तकलीफ देगा या शनि को ब्लेसिंग देगा। अगर कोई इस जातक को सुनो, इस जातक को अगर कोई समस्या फिलहाल मतलब अभी के समय में, तो शायद गुरु की अपेक्षा करनी चाहिए। जब गुरु 12वें स्थान में आएगा तो वो शनि के ऊपर योग करेगा या मंगल के ऊपर योग करेगा। मंगल वहां पर है, वो खुद के राशि के अंदर है, तो वहां पर अगर कोई समस्या उसकी जीवन में उपस्थित हो सकती है, हुई होगी, तो उसमें रिलीफ मिल सकता है, उसमें दोष नहीं आएगा, समझिए, गलत नहीं होगा, सॉल्व होगा Yes. प्रॉब्लम। Yes. समझिए, अगर कोई चीज अटकी हुई है तो गुरु अगर भ्रमण करता है तो आपको कुछ ना कुछ देके जाता है। अभी जो मेष राशि के लोग थे, अभी मेष राशि पूरा क्लियर था, तो मेष राशि के अंदर राहु की भी युति थी, तो राहु चले जाने के बाद में गुरु को फ्रीडम आ गया, तो जितने भी मेष राशि के लोग हैं वो राशि को शुद्ध करके गुरु अभी वृषभ राशि के अंदर आ गए। गॉट इट? अगदी परफेक्ट सर, अगदी परफेक्ट सर. यस, मला सुद्धा सर राहू बदल Okay. झाल्यानंतरच फळ मिळाली त्याची सर. थँक्यू. बरोबर आहे. थँक्यू सर। जय श्री कृष्ण. बरं, सर आता मी एक बघा, विचारू? मी एक विचारू. विचारा. एकेकाने विचारा. अच्छा. सर मगाशी तुम्ही जसं म्हणालात ना की गुरुची दृष्टी जेव्हा अष्टम स्थानावर असेल तर तेव्हा आपल्याला काही चांगली फळं मिळतील, बरोबर ना? चांगली फळं म्हणजे जर समजा फळं एखादी म्हणजे? गोष्ट, एखादी प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम मधून सुटका होईल. ओके. चांगली फळं म्हणजे काय, जर तुम्ही काही याच्यामध्ये प्रसंगामध्ये असाल आणि अष्टमावरती गुरुची दृष्टी असेल किंवा अष्टमातून गुरुचं भ्रमण असेल, आता तुमच्या पत्रिकेमध्ये अष्टमातून गुरुचं भ्रमण आहे, आता आणि गुरु चतुर्थात आहे. हो बरोबर आहे. आणि गुरु मग चतुर्थात आहे, त्याच्यावरती तो तशी योग दृष्टी पण झाला, आहे. तो योग झाला. आणि मुळात गुरु जो आहे तो मकरेचा आहे. हो. मग पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील सर? 100%. आणि ऑलरेडी मिळालेले पण आहेत. बघा कसं आहे, मी तुम्हाला सांगतो मॅडम, मकरेचा जरी गुरु चतुर्थ स्थानात असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तो स्थानबली आहे, कारण गुरुला मोक्ष त्रिकोण आवडतो. गॉट इट? मोक्ष त्रिकोण. आणि सगळ्या घराची भरभराट होते. जातकाच्या ज्या काही आशा आकांक्षा असतात त्या पूर्ण होतात. जर मकरेचा गुरु जरी असला पण जन्मता जर तो चतुर्थ स्थानामध्ये असेल तरच्या गोष्टी आहेत ना या. चतुर्थातच आहे सर माझा आणि एकटा आहे. मग आता सांगा, तुम्ही काय रिकामे आहात का घर नाही अशी समस्या आहे का? नाही, गुरु हा अजिबात नाही. पूर्णपणे कंटेन करणारा प्लॅनेट आहे. व्हॉट इज मिनिंग ऑफ कंटेन? परिपूर्ण. काय म्हटलंय त्याला? परिपूर्ण. हो. कळलं? बरं, ठीक आहे. आता मुकेश भाऊ क्लास आहे का तुमचा? तर मी चालू करू? आहे सर. सर माझा एक प्रश्न घ्या ना फक्त. हा, बोला. सर 1971 ला समसप्तकात गुरु शनीची युती होती, म्हणजे वृषभेला शनी हो. होता
आणि वृश्चिकेला गुरु होता. हो तर बरोबर आता वृषभेला गुरु आलाय, म्हणजे तिथे बरोबर ऑटोमॅटिकली शनी गुरुची युती होणार आता. हो आणि नाही आता बरोबर युती नाही. ऐका 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 आता हा, काय सांगतो मी. फलादेश कसा आहे करायचा, दोन मुद्दे याच हा, मुद्द्यावरती सांगतो. दोन, एक तर हा, तुमचा जो भाव असेल, जो ऋषभ हा, भाव, हा हा, तर लग्न मला माहित नाही, ऋषभ भाव जो असेल त्याचे अंश किती आहेत हे भाव मध्यनी सांगायचे. नंबर 1 बरोबर आहे. हा. ओके. ओके. त्यानंतर तिथे जो गुरु मुळातला आहे विराजमान, त्याला हा. गुरु स्पर्श करणार आहे. गॉट इट. हो त्याला हो गुरु स्पर्श करणार आहे. मग हो अशा वेळेला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्या तऱ्हेचं कार्य सार्थक होईल असा तुमचा प्रश्न आहे. हो बरोबर आहे. हो मग आता त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की गुरु जेव्हा मेषेत होता तेव्हापासून जातकाच्या जीवनामध्ये अशी चाहूल लागते. कळलं? ओके ओके. हा चाहूल लागते की आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील. गुरु हा संकेत देणारा ग्रह आहे की त्या ठिकाणी तुमच्या जे काही अपेक्षा होत्या, ज्या काही असतील त्या, तर त्याला तुम्हाला पूर्ती झाली की नाही झाली सांगा. हो गुरुला गुरु 12वा असेल तरी, मी सांगतोय ते ऐकावं. गुरुला गुरुला गुरु गुरु जरी 12. 12वा तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला असे काही संकेत किंवा अशा काही आशा तुमच्या होत्या, त्या गुरु ऋषभेत आल्यानंतर पूर्णत्वास आल्या किंवा येतील, असं झालेलं आहे. आता राहिला बरं. भाग की तुमच्या त्या वृषभ राशीला गुरु स्पर्श तुमच्या भावमध्येला कधी करणार आहे, त्यावरती ती फलित अवलंबून असतील. मग ती आर्थिक असतील, संतती माफक असतील, किंवा मालमत्ता संदर्भात ग्रोथ आहे अशा गोष्टी संदर्भात असतील. Got it? हो. आणि तिथे गुरु किती अंशाचा आहे, तिथे नाही, गुरु मूळचा किती, शनी आहे ना तिथे. मग तिथे जर मूळचा शनी आहे तर त्या शनीला सुद्धा गुरु स्पर्श जेव्हा करेल तो शनी त्या ठिकाणी जेव्हा गुरु वृश्चिकेला असेल तर त्यावेळेला तो शनी कमी अंशाचा असेल. हो किती अंशाचा आहे शनी, आहे का कल्पना काय? 11. 4 अंशाचं. म्हणजे कमी अंशाचा. 4 अंशाचा आहे. बर. कमी अंशाने सांगितलं तुम्हाला, कमी हा अंशाचा आहे. हा कारण ह्या ज्या समसप्तक मधलं गणित पाठ पाहिजे तुम्हाला, कळलं? बर. हा आता कमी अंशाचा आहे म्हणजे जस्ट आत्ता अरायवल, हो त्यावेळेला लग्नबिंदूपेक्षा भाव मध्यपेक्षा त्या शनीला पहिलं प्राधान्य मिळेल. आता ते प्राधान्य मिळाल्यानंतर शनी हा कुठल्या कुठल्या भावाचा कारक आहे तो तुमच्या कुंडलीत तुम्ही सांगू शकता, मी नाही सांगू शकतो. हो. म्हणजे तो अष्टम स्थानाचा आणि भाग्यस्थानाचा झाला. तर ठीक आहे. आता भाग्यस्थान अष्टम स्थान जर असेल तर त्या ठिकाणी तूळ लग्नाचा संबंध येतो. हा. कळलं? तुळेचा संबंध येतो का? नाही, मिथूनच लग्न आहे सर. मग मिथून लग्न असेल तर त्या ठिकाणी भाग्य आणि अष्टम आला. मग आता हो मिथून याचा जो आला तर त्या ठिकाणी तो गुरु जो आहे तो 12व्या स्थानात आला की नाही, हो 12व्या आत्ता स्थानात आला. गोचरीचा तिथे हो शनी आहे गोचरीचा. की नाही, हो मग तुम्हाला तो प्राधान्य देईल. ओके. आता मी सांगितलं की चतुर्थावरती गुरुची दृष्टी असेल, मगाशी सांगितलं तुम्हाला अष्टमावरती दृष्टी असेल हो आणि त्या ठिकाणी षष्ठावरती दृष्टी असेल, त्या ठिकाणी ग्रह आहेत का? आता हो तुम्हीच सांगितलं षष्ठात. षष्ठ स्थानामध्ये गुरु आहे, हो नाही का? हो मग त्या षष्ठ स्थानासंदर्भात फक्त काही तिथे कर्ज किंवा शत्रू बघायचा नसतो, तिथे सुद्धा फायदेशीर काही गोष्टी आहेत. आता फायदेशीर गोष्टी काय आहेत ते सांगतो तुम्हाला. षष्ठ स्थान हे आपल्या संततीचं धनस्थान आहे. हो कळलं का? हो मग जेव्हा एखादं धनस्थान जर चांगलं बलवान होणार असेल तर संततीला तिथे अपेक्षा पूर्ती होतात, अपॉर्च्युनिटी मिळते, अशा तऱ्हेचा संकेत आहे. घरात एखादी गोष्ट नवीन घेण्याची शक्यता असते, मोटर गाडी बंगला जे काय असेल ते. ओके तर संततीच्या कुटुंबात वाढ पण होईल ना. हो असंही होऊ शकतं. हो म्हणजे जे काय झालीये ना रिलेटेड, वाढ. असाच भाग आहे. झाली ना. आपला विषय फक्त काय की कुंडली कशी वाचावी. हो आता बराच वेळ झालाय, आता कृपया आपण पुढच्या याला घेऊया.
अगदी. क्लास धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. सर या बरं. कुंडलीतलं एक विचारू मी फक्त विचार. गुरुची शनीची ह्याच्यात 10वी दृष्टी आहेच गुरुवरती ना मगाशी आहे. जे हा येस 10 आहे आहे. आहे नाही, तर एक त्याचं एक हा मिनिट एक मिनिट. कुठल्या पत्रिकेमध्ये? आजच्या पत्रिकेमध्ये? हा आजच्या आताच्या पत्रिकेमध्ये पत्रिकेमध्ये गुरुचा केंद्र शनीची योग आहे. हा केंद्र योग आहे गुरु मग शनीचा गुरुची कशी भाग्यात दृष्टी असते? 10वी हा 10वी दृष्टी दृष्टी नाही पराक्रम स्थानावरती आहे. हो मंगळाची सर केंद्र मंगळाचा केंद्र योग आहे या पत्रिकेचा मिथुन राशीचा मिथुन लग्नाचा. हो सर केंद्र योग आहे. बरं आता ठीक आहे. वेळ अपुरा असल्यामुळे क्षमस्व. पुढच्या वेळेला वेळ जास्ती मिळाला की मी तुम्हाला आणखी काही गोष्टी शिकवेन. तर आता जे काही अभिप्राय द्यायचे चांगले वाईट ते मुक्तपणे देऊ शकता. आवडला तर आवडला, नाही आवडला तर नाही आवडला. सर आवडला बोला. सर आवडला. खूप छान झाला सर क्लास. खूप तर आपण छान वाटतं झालं. क्लास संपूच छान नये झाला सर. आणि तुम्ही सांगत राहावं आणि आम्ही आमच्या ज्ञानाची भर पाडत राहावं. खूप सुंदर शिकवलं सम- सर. खूप छान झाला थँक्यू क्लास. मला थँक्यू पण सो मच. छान झाला. थँक्यू श्रावण सर. मॅडम श्रावण मॅडम हा सर. बोला हा बोला. धन्यवाद सर. ज्ञानात खूप छान आमच्या क्लास भर झाला. पाडली आणि हा. खूप छान झाला क्लास. आणि पूर्ण म्हणजे कशी बघायची कुंडली, गोचर कसं लावायचं, अंशात्मक भाव कसे बघायचे, हे सगळं आज भरपूर काही झालेलं आहे. तर खूपच छान झालं. छान एकदम चांगलं थँक्यू. समजलं. अशी कृपा असू द्या. हो सर तुमचीच कृपा ठेवा आमच्यावर. तुमचीच कृपा असू द्या आमच्यावर. हम्म. ठीक आहे ठीक आहे. चला. बरं हळदणकर मॅडम तुमचं काय म्हणणं आहे? हो सर. बोला. आज आपण खूपच माहितीपूर्ण आणि गुरुचं भ्रमण होताना किती चांगल्या पद्धतीचे बदल आपल्याला अनुभवास मिळतात. विशेषतः आपण अष्टम स्थानाविषयी बरेचसे धास्तावलेले असतो, पण आज अष्टम स्थानाविषयी खूपच चांगली माहिती सर बाकीच्यांना माहिती असेल पण मला ती खूपच चांगली उद्बोधक आणि लक्षात ठेवण्यासारखी अशी वाटते. आजच्या पत्रिकेत पुन्हा आपण सूर्य सिद्धांत आणि गुरुचं स्थान अशा पद्धतीने आपण ते रिलेशन पडताळून पाहिलं. लग्नेश आणि दशमाची त्रिकोणात युती झालेली आहे, त्यामुळे या जातकाचं जीवन हे खूपच चांगल्या पद्धतीने आणि चांगलं म्हणजे खूप चांगलं म्हणजे एक शनीचा तिथे शनी मंगळाची दृष्टी, शनी मंगळ युती या सगळ्या ह्याची विचार करता नवरा आणि म्हणजे पती आणि पत्नी या दोघांचा सरकारी कामाशी संबंध कसा आहे आणि जर जातकाचं लग्न हे चांगल्या पद्धतीने भाग्याशी जोडलेलं असेल तर शनीचं भ्रमण, शनीवरून कलाटणी ही जरी असली तरी ती कलाटणी तुम्हाला काहीतरी चांगलं देऊन जाते असं हे सांगणारी पत्रिका आहे. हे या पत्रिकेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे केवळ नोकरीत बदल झाला हा प्रमोशन युक्त किंवा चांगल्या जागेवरचा, मंगळाची दशमावर चतुर्थ दृष्टी हे सगळे चांगले मुद्दे आपण या पत्रिकेच्या याच्यातून पाहिले. त्याच्यात अजून एक मुद्दा असा चांगला तुम्ही सांगितलात की पंचम स्थानाचा स्वामी शुक्र हा भाग्यस्थानात बसलेला असल्यामुळे पंचमेशा मोहित करणारा असल्यामुळे आणि तो गुरुयुक्त झाल्यामुळे कदाचित त्या स्थानामध्ये मोहयुक्त असा काहीतरी प्रसंग निर्माण होईल आणि त्याच्यातून प्रॉब्लेम क्रिएट होतील. तर हा एक मुद्दा खूप चांगला आजच्या ह्याच्यात मिळाला. त्यानंतर भाव रिपीट झाला. भाव जेव्हा रिपीट होतो तेव्हा तिथे त्याच्या परिणामामध्ये थोडस कमी जास्त अनुभवास येतं. भाव लुप्त झाला तर परिणामामध्ये कमी येते आणि भाव डबल झाला तर परिणामाची शक्यता वाढते. हा एक चांगला मुद्दा सावंतच्या प्रश्नातून सगळ्यांनाच मिळाला. सध्या वृषभेत
सध्या नाही, एकूणच 12वा जर गुरु आला तर आपली एक धारणा अशी असते की 12वा गुरु आलेला आहे, आपल्याला काही त्याचं फलित मिळणार नाही किंवा वाईट फलित मिळेल, व्ययाचं फलित मिळेल असं नाही. तर एक चांगला दृष्टिकोन तुम्ही दिलात की व्ययस्थानातून जरी गुरु जात असेल तर अष्टमाची फळं कशी चांगली देईल, षष्ठाची कशी देईल आणि भाव मध्य याचा विचार करून हे फलित आपण सांगायला पाहिजे. तसं 12व्या स्थानातून जाताना गुरु हा पुण्यकर्म आपल्याला करायला उद्युक्त करतो. हा खूप चांगला मुद्दा. म्हणजे ती पुण्यकर्म कोणत्याही प्रकारे असतील, प्रत्यक्ष भेटीतून असतील, दानकर्मातून असतील, यज्ञकर्मातून असतील, उपासनेच्या वर्गातून असतील, पण पुण्यकर्माकडे नेणारा हा गुरु आहे, हे खूप चांगलं सांगितलं. शनी गुरु समसप्त, शनी गुरु दशम, तृतीय याच्यात पण सांगड खूप चांगल्या पद्धतीने आज कळली सगळ्यांना. आणि शनी आणि गुरु हे जर एकमेकांना बघत असतील तर शनी डिपेंडंट आणि इंडिपेंडंट कधी करतो गुरुला, हा सुद्धा एक मुद्दा चांगला झाला. पृथ्वी तत्वातला शनी, पृथ्वी तत्वातला गुरु आणि अग्नी तत्वातला गुरु हा याच ह्याच्यामध्ये शनी आणि गुरुची युती होऊ शकते, हा एक मुद्दा मिळाला. आणि गुरुला मोक्ष त्रिकोणाचं स्थान आवडतं, त्यामुळे जातकाच्या अपेक्षा तिथे चांगल्या पूर्ण होतात. असं बहुविध गुणांनी युक्त अशी आजचं हे लेक्चर झालं. आणि खूप आतापर्यंत सुटलेले मुद्दे आजच्या लेक्चर मधून सर आपण सांगितले, म्हणून आपले खूप खूप धन्यवाद माझ्या वर्गमैत्रिणींकडून, वर्गबंधूंकडून आपणास देते आणि आजचा अभिप्राय संपवते. खूप चांगला लेसन झाला, खूप आनंद वाटला आणि खूप मिळाल्याचं आनंद झाला. थँक्यू सर. समाधान झालं. हा, समाधान झालं. थँक्यू सर. असं आहे मॅडम की जेव्हा राहूच्या भ्रमणामध्ये गुरु असेल किंवा राहू वरून गुरु जाणार असेल किंवा गुरुवरून राहू जाणार असेल तर आपल्याला अपेक्षा ठेवायच्या नाही. त्या लोकांचा राहू मुळातच ऋषभेचा आहे किंवा असेल तर त्या ठिकाणी आता गुरुचं भ्रमण त्याला फायदेशीर ठरणार नाही, असा हा नियम आहे. कारण तो चांडाळ योगामध्ये प्रवेश असतो. म्हणून आता चांडाळ योगातला जो काही पार्ट आहे तो तसा मी खुलासा करतो. चांडाळ योगाबद्दलचं असं आहे, कदाचित आपल्या संततीला ज्या काही गोष्टी हानिकारक घडू शकतात, संततीचा लॉस होणं, संततीच्या बद्दल अपयश येणं, ह्या याच्यामध्ये तुम्हाला चांडाळ योग जो आहे तो त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. म्हणून तिथे राहू हा गुरुला फसव्या वृत्तीने क्लच मध्ये आणतो आणि नंतर तो अडकवतो. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो कुठे ना कुठेतरी परिस्थितीमध्ये जातकाला आपण सूचना द्यायच्या की आता गुरु राहूची युती आहे तर थोडस जपून. पण म्हणजे ही युती सुद्धा तुम्ही म्हणताय तसं भावमध्यापर्यंत आपण बघायची. भावमध्याच्या नाही, आता कसं आहे, राहू रेट्रोग्रेड आहे त्यावेळेला, म्हणजे प्रत्येक कुंडलीमध्ये. मग ज्या वेळेला मगाशी आपण चर्चा केली तर मेष राशीतला राहू होता, गुरु सुद्धा युतीमध्ये होता, तर त्यावेळेला पूर्णपणे अर्थव्यवस्था जी आहे आपली, अनेक गोष्टी काही घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये आता जी दिल्लीमध्ये प्रकरणं सुरू आहेत ती सुद्धा त्याच योगातली आहेत. जे आता घोटाळे सगळे झालेले आहेत ना दिल्लीमध्ये, ते सुद्धा मेषेला गुरु राहूची युती असताना त्या घडामोडी घडलेल्या आहेत. म्हणजे अशा घडामोडी सार्वत्रिक पण होतात आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये पण होतात, सार्वजनिक पण होतात. बरं, एनिवे आता कुबल मॅडम तुमची कृपा करावी तुम्ही. नाही, आता मी अगदी काहीच म्हणजे फक्त आभारच मानते, कारण खूप दिवसांनंतर मुकेश भाऊंचा क्लास पण आहे. आणखी आहेत, आणखी 10 मिनिट आहेत. हा, पण आता ह्यांनी कोणी आपल्या हळदणकर मॅडमनी जवळजवळ सगळेच मुद्दे सांगितले ना. मी बघत होते एखादा मुद्दा त्यांचा सुटला, म्हणजे गोचरीचा, वृषभेचा, म्हणजे गुरु जाण्याचा, ते काही सांगावं तर आता सगळंच त्यांनी सांगितलं. तर सर, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पण खूप नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला नमस्कार. मुकेश भाऊ तुम्हाला पण नमस्कार. आणि हळदणकर मॅडम तुम्ही अगदी छान म्हणजे
जसं सरांनी मुद्देसूद शिकवलं तसंच अभिप्राय पण मुद्देसूद दिला आहे. तरी परत मी एकदाच असं म्हणजे सगळ्यांना लक्षात आणून देते की आपण कसं ही पत्रिका बघितली असती आणि आता वृषभेला म्हणजे तो ह्या पत्रिकेत वृषभ रास 12व्या स्थानी आहे ना आणि तिथून गुरु जाणार म्हणजे मोस्टली आपल्याला हे जर सरांनी शिकवलं नसतं तर म्हणजे आपल्याला सांगताना पण असंच वाटलं असतं ना, अरे आता ह्या जातकाला 12वा गुरु आहे म्हणजे तो काही चांगला नाही. पण तुम्ही ते इतकं छान नमूद केलं की त्याची दृष्टी 4थ्या स्थानावर पडते तर म्हणजे त्याला तिथे पण शुभ फळ मिळणार. 8व्या स्थानात ऑलरेडी ह्या पत्रिकेत थोडी गडबड आहेच आहे तर तिथे पण त्याला थोडा दिलासा मिळेल आणि 6व्या आणि 8व्या स्थानातलं पण त्याला चांगलं फळ मिळेल. म्हणजे म्हणजे 12वा जरी गुरु असला तरी त्याच्या दृष्टीने मिळणारे फळ पण आपल्याला बघायला हवेत. आता एवढंच सांगते आणि सर म्हणजे इतका सुपर 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 ऍडव्हान्स क्लास झाला. मी भरपूर मुद्दे काढले होते पण आता ते मी माझ्याच पुरते ठेवते आणि म्हणजे मॅडमनी सगळेच कव्हर केलेत आणि सगळ्यांना छान कळालं आहे हे पण मला लक्षात आलं. सगळेजण आपले प्रश्न विचारत होते ना त्यावरून म्हणजे लक्षात येतच होतं की त्यांना समजतं आहे म्हणून. त्या पण तरी तुमच्यासारखं आणि चव्हाण मॅडम सारखं आम्ही अजून ते ज्योतिर्गणित मध्ये इतकं म्हणजे आम्हाला जरा अभ्यास करण्याची गरज आहे. ज्यावेळेस ते तुमच्यासारखं येईल मग आम्ही अगदी म्हणजे तसं फलादेश म्हणजे कळतोय पण म्हणजे एक्झॅक्ट ती तारीख सांगायला थोडस हे होतंय. तर सर तुम्हाला खूप खूप कोटी कोटी धन्यवाद. असं तुम्ही शिकवत राहा. पुढच्या वेळेस तुम्ही शनी घेणार असं म्हणत आहात तर त्याची पण आम्ही वाट बघतो आणि खूप 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 कोटी कोटी धन्यवाद. ह्यूज ग्रॅटिट्यूड आता ह्यूज असं आहे ग्रॅटिट्यूड की जो बदल घडला ना मॅडम तो हा शनी मंगळाची युती षष्ठ स्थानामध्ये आहे होय तर होय ती पनिशमेंट ट्रान्सफर होती. काही नोकरीमध्ये चुका झाल्या होत्या सरकारी नोकरीमध्ये हा म्हणून पनिशमेंट ट्रान्सफर साधारणतः 2 वर्ष होय नागपूरला होती. बरोबर हा म्हणजे त्या ठिकाणी कधी कधी शनी मंगळाची जी युती आहे ती युती जातकाच्या जीवनामध्ये त्याचे म्हणजे कोणत्या दिसले ना तऱ्हेचं परिणाम. आंदोलन येस येस म्हणून तिथे पनिशमेंट ट्रान्सफर झाली होती आणि अशा शासकीय पनिशमेंट ट्रान्सफर बऱ्याच लोकांच्या भोगाला येतात. येतात येतात. Yes. तर अशा ओके गोष्टी आहेत. आता त्या ह्याच्यामध्ये मध्ये जे काही हे झालं होतं सगळं बॉम्ब ठेवणं वगैरे वगैरे त्याच्यामध्ये पण जे काही आरोपी होते त्यांची पण पत्रिका आमच्याकडे आली होती. तर त्यामध्ये मी नाव सांगत नाही. त्यांच्यामध्ये दोघांच्याही म्हणजे बॉस आणि नोकर दोघांच्याही पत्रिकेमध्ये तिथे शनी मंगळाचा समसप्तक योग होता. ओके असं घडतं. एनिवे सर घ्या त्या पत्रिका सर जरूर घ्या. हो सर हे आत्ताच जे तुम्ही सांगितलं तो आवश्यक आहे मुद्दा आमच्यासाठी फार आवश्यक आहेत सर त्या. आणि तुमचे नागपूरचेच आहेत मॅडम हा. कळलं का? असू द्या नागपूरचे तर नागपूरचे आम्हाला शिकण्याशी मतलब आहे. सासूरवाडीला जाऊन आलेले आहेत ते. काय हरकत नाही. ठीक आहे चालेल धन्यवाद नमस्ते. ओके थँक्यू सर खूप छान झालं आज लेक्चर. धन्यवाद धन्यवाद सर खूप छान कोटी झालं. कोटी धन्यवाद सर.